जय श्री कृष्ण. आता हे तिसरं सत्र. पहिल्या सगळे म्यूट करा. समजा वेगळ्या 2 डिव्हायसेसवर असले तर दुसराही डिव्हाइस म्यूट करा. आय कॅन ओनली म्यूट 1 डिव्हाइस फ्रॉम हिअर. यू विल हॅव टू म्यूट युअर अदर डिव्हाइस, अदरवाईज एको येतं, इतरांना विघ्न पडेल. हे गीता योग नावाचा जो आपला कार्यक्रम आहे यात एकच नियम आहे, खूप नियम नाही. वी से नो रूल्स, जस्ट लव. सो अजूनही आय कॅन सी माधवी इज दॅट यू. द डिव्हायसेस आर नॉट ऑल ऑन म्यूट. ऑल डिव्हायसेस शुड बी ऑन म्यूट प्लीज. ओके. दुसऱ्यांना विघ्न न हो, डिस्रप्टिव्ह नको हो, तेवढा एक जर नियम पाळला तर बाकी मग काही इतर नियम नाही. ज्याला जेव्हा जॉईन करायचं ते जॉईन करू शकतं, ज्याला जेव्हा बंद करायचं बंद करू शकतो. थोड्या वेळेस थांबवून पुन्हा येऊ शकतात, ऑडिओवर किंवा व्हिडिओवर किंवा दोन्हीवर, जशी इच्छा, जे योग्य वाटतं तुमच्या परिस्थितीला. फक्त सौजन्याने राहणं, दॅट इज द ओनली रूल. आत्ताच म्हटलं, प्रेम कार्यम प्रेमैव कार्यम. याही कार्यात प्रेमच प्रमुख उद्देश आहे. प्रेमाचा झालेला अनुभव दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं. तर पहिल्या सत्रात भगवद्गीतेचं महात्म्य निरनिराळ्या पुराणांमधून आठवण असेल, स्कंदपुराण, वराहपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, या पुराणांमध्ये भगवद्गीतेबद्दल काय विचार आहेत. गीताकार जो आहे भगवान श्रीकृष्ण यांच्याबद्दल, ब्रह्मसंहिता, ब्रह्माची निर्मिती झाल्यानंतर पहिले काय त्यांचा संवाद होता, हे सगळं आपण पहिलं एक फर्टाईल ग्राउंड तयार केला. शेत पेरायचं असेल तर स्वच्छ जमीन केली चांगल्या जागी. दुसऱ्या अध्यायात भगवद्गीतेचं प्रत्यक्ष गीतेचं इटसेल्फ महात्म्य आणि मुख्य भगवद्गीतेत जे कृष्णाचे आणि अर्जुनाचे नाव आहेत, एक प्रकाराला संबोधित केलेले. श्रीकृष्णाचे 24 नावं आणि अर्जुनाचे 20 नावं भगवद्गीतेत येतात. त्यांचा अर्थ समजून घेतला, एकदम उडी नाही टाकली गीतेत, फुल रेफरन्स, फुल कॉन्टेक्स्ट निर्माण करून. ते सगळे रेकॉर्डिंग्स अवेलेबल आहेतच. कोणाचं मिस झालं असेल अथवा पुन्हा ऐकायचं असलं तर यू कॅन ऑलवेज गो बॅक अँड लिसन टू इट. अन्यथा गीतायोग.org नावाची जी वेबसाईट आहे, GITAYOG, गीतायोग.org, त्याच्यावर 150च्या वर रेकॉर्डिंग्स आहे. आणि वरपासून जे शेवटचं आहे तो वर राहील असा निरनिराळ्या भाषांमधले जे आहे, इंग्लिश, हिंदी, मराठी, तिथूनही ॲक्सेस करता येऊ शकतं. ध्यान, वेगळ्या टॉपिक्सवर. अमेरिकेतही शनिवारी 2 सत्र होतात. एका सत्रात कर्मयोग सुरू आहे, 3रा अध्याय. दुसऱ्या सत्रात अक्षर ब्रह्मयोग नावाचा 8वा अध्याय सुरू आहे. काल आम्ही अष्टावक्र संहिता केली, त्याच्या आधी योग वैशिष्ट्य महारामायण झालं. तर ते सगळेच तिथे असतात त्या वेबसाईटवर किंवा यूट्यूब चॅनल गीतायोग DC नावाच्या यूट्यूब चॅनलवर. पण एनिवे, आज आता आपण पहिला अध्यायही संपला मागच्या वेळेस 3ऱ्या सत्रामध्ये. त्यात लक्षात घेतलं की कोणाकोणाची काय चूक झाली. अर्जुन विषाद योग, हे मेमरी रिफ्रेशर म्हणून सांगतात. पहिला अध्याय जो होता विषाद योग, विचित्र नाव, विष आत असलेला तो विषाद. पण त्याहीद्वारे योग्य ठिकाणी जर नेला आपल्या मनातलं कल्मश, आपलं गिल्ट, आपलं रिग्रेट, आपलं पाप. इवन जसं ख्रिश्चन धर्मात कन्फेशनची पद्धत आहे की कोणीतरी श्रेष्ठ व्यक्तीजवळ जाऊन कबूल करणं की मी हे चूक केली, हे माझं पाप झालं. आणि दुसरं प्रॉमिस करणं की मी पुन्हा नाही करणार. तर येशू ख्रिस्तांनी म्हटलं, मग तुम्ही समजा की इथेच तुमचं सिन फॉरगिव्ह झाला. तसंच हे 5200 वर्षापूर्वी हे महापुरुष अर्जुन भगवंताजवळ गेले, आपलं वेश मनातलं घेऊन. क्रोधरूपी विष, बदल्याची भावनारूपी वेश, जे भयभीत झालं, भयाचं भीत, निरनिराळ्या प्रकारची ऑल नेगेटिव्ह एनर्जी अक्युमुलेटेड टुगेदर इन द हार्ट. विष आत, विषाद, त्याचाही योगात रूपांतर होऊ शकतं जर अगेन देर इज अनदर डिव्हाइस दॅट्स गोईंग. मे बी हेडसेट लावून ऐकू शकलं तर एको कमी येईल. सो ह्या विषाद योगाचा
पहिल्या अध्यायात निरूपण झालं. सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत, हे अर्जुनाचं पहिलं वाक्य होतं भगवद्गीतेत. की आपल्या मित्राला सध्या कृष्णाच्या प्रति मित्र भावना आहे, सखा भावना आहे. ड्रायव्हर आहे, दोघं मित्र जातात, तर विच वन विल ड्राईव्ह, हू विल ड्राईव्ह. तर अरे तू रथ सेनेच्या मध्ये घेऊन जातो का माझा, प्लीज जरा मी बघतो दोन्ही साईडला, इकडे कोण आहे तिकडे कोण आहे. त्या उद्देशाने अरे तुरेची भाषा सुरू आहे, अजून पूर्ण ओळख नाही पटली ईश्वराची. आपण दुर्योधनाचे वचन ऐकले, मदर्थे त्यक्त अन्येच बहव शूरा मदर्थे त्यक्त जीविता नाना शस्त्रप्रहरणा सर्वे युद्धविशारदा. की बघ कसे एकापेक्षा एक रथी, महारथी, अतिरथी, धुरंधर सगळे माझ्या बाजूनी लढायला आले. अनायास सहज त्याचे उद्गार निघून गेले त्याच्याच नकळतपणे की मद अर्थे त्यक्त जीविता, माझ्यासाठी मरायला आले हे सगळे. बरोबरच होतं, तसंच झालं, सत्यच प्रगट झालं. शेवटी सगळे मेलेच, अधर्माकडून लढणारे. कारण यतो धर्म ततो कृष्ण, यतो कृष्ण ततो जय. या बाजूनी कृष्ण होता कारण या बाजूनी धर्म होता. धर्म अर्थात स्वार्थ नव्हता, स्वार्थाच्या भावनेने यांना राज्य नव्हतं. धर्माला अनुसरून राज्य करण्यासाठी धर्मराजाला राज्य करायचं होतं, सगळ्यांच्या उद्धारासाठी, सगळ्यांच्या भलाईसाठी. यज्ञ अर्थात कर्म. तिसऱ्या अध्यायात कर्मयोगात श्रीकृष्ण म्हणतो की जे कुठलं कर्म करायचं ते यज्ञार्थ करायला हवं, पॉझिटिव्ह व्हॅल्यू जनरेट करायसाठी, सोसायटल व्हॅल्यू जनरेट करायसाठी, सगळ्यांसाठी, सगळ्यांचे उपयोगी होईल अशी गोष्ट, सगळ्यांचं भलं चा विचार करून. त्यागाच्या भावनेने त्यागे नैव अमृतत्वम. उपनिषदात म्हटलं आहे अमरत्वाची जी भावना आहे, आपल्या वास्तविक स्वरूपाचं जे ज्ञान आहे, जे आपण ॲक्च्युली प्रत्यक्ष अमर आहो, मरत नाही, ही आत्मानुभूती जर हवी असेल तर ती त्यागाद्वारेच प्राप्त होईल. जे काही बाहेरचं आहे त्याचा त्याग जेव्हा होईल तेव्हाच आतला, जे आरशावर खूप धूळ जमा झालेली आहे, ती धूळ जेव्हा, त्या धुळीचा जेव्हा त्याग होईल, ती धूळ जेव्हा रिमूव्ह केल्या जाईल, तेव्हाच आपला चेहरा प्रत्यक्ष दिसेल. मी ॲक्च्युली प्रत्यक्ष आहे कोण आणि कसा, याचं दर्शन, याचा अनुभव त्या कचऱ्याचा, त्या धुळीचा त्याग झाल्यावरच होणार. तर हे जे बाहेरचं सामान एकत्रित केलेलं आहे आणि त्याच्यामागेच दौडधूप आहे, नेम, फेम, वेल्थ, पैसा, अदला, शरीर रक्षण. मी जर आत आहे तर माझ्या बाहेर जे आहे ते सगळं मी नाही. तर शरीरही माझ्या बाहेर आहे कारण मी आत आहे शरीराच्या. तर शरीरापासून सगळं बाहेरचं जे आहे मनाने, त्या त्याग भावनेने. भगवद्गीतेत आणि उपनिषदांमध्ये, शास्त्रांमध्ये व्रत आणि महाव्रत येतात. कालच्या इथल्या अमेरिकेतल्या सत्रात उल्लेख झाला होता त्याचा. 5 साधारण व्रत आहे किंवा साधारण जरी नाही तरी व्रत, आणि 5 महाव्रत आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान यांचा उल्लेख गीतेतही येतो. शौचबद्दल, सत्याबद्दल, तपाबद्दल, स्वाध्यायाबद्दल हे सगळेच शब्द ईश्वरामध्ये श्रद्धा गीतेतही येतात, त्या गीतेला धरूनच आहेत. पण अन्य शास्त्रातही येतात की हे 5 व्रत आहेत. जर व्रत करायचं असेल तर नुसता उपवास करून, खूप शरीर सुकवून, किंवा हे खायच्या ऐवजी ते खाऊन, आणि इतके इतके हार घालून, इतके इतके नारळ फोडून, इतके इतके पेढे वाटून, हे यांचा कुठल्याच शास्त्रामध्ये व्रत म्हणून उल्लेख नाही आहे. म्हणजे प्रामाणिकपणे, जे स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे हात जोडून विनम्रतेने सांगतो, शास्त्रांमध्ये जे आहे ते या कुठल्याच व्रतांचा उल्लेख नाही. एकादशीच्या व्रताचा उल्लेख आहे, पण त्या व्रतामध्ये प्रमुख हे नाही आहे खायचं काय आणि खायचं काय नाही, याचा विशेष उल्लेख नाही आहे. हलकासा उद्देश आहे. पण मुख्य व्रतांचं जे वर केलं आहे ते शौच म्हणजे स्वच्छता, शुद्धी, पवित्रता, पावित्र्य.
आतलं आणि बाहेरचं म्हटलं आहे. फक्त बाहेर स्वच्छ पहाटे सकाळी आंघोळ केली आणि शौची झाली असं नाही. मनसा वाचा कर्मणा शुचिर्भूत राहणं, मन पवित्र असणं, मनाच्या विचारांवर निगराणी ठेवून वाणी आपली पवित्र असणं आणि आचरण बाहेरचं आतला. बाहेर तेच प्रगट होणार जे आत आहे. मागच्या सत्रात मी म्हटलं होतं, आपण जेव्हा ट्रॅश कॅन असते, डस्टबिन, त्याचं झाकण उघडलं तर त्यातून दुर्गंधच येणार. अत्तराची बाटली उघडली तर त्यातून सुगंधच येणार. कापराचे डबी उघडतं तर कापराचा पवित्र मंगल वास येतो. उदबत्तीचा डबा पुडका उघडला तर त्यातून सुगंध येतो. कांद्याचं पोतं उघडलं तर कांद्याचा वास, राजसिक वास येतो, तामसिक वास येतो, सात्विक वास येतो. ज्यात आत जसं भरलाय तसंच आत जसे विचार, आत जशा इच्छा, वासना, तृष्णा, त्यांचाच गंध बाहेर येणार. आत जर पुत्रेष्णा आहे तर शब्दांमध्ये, आचरणांमध्ये आपल्या मुलाबाळांसाठी धडपड धडपड धडपड. आत जर वित्तेषणा आहे तर बाहेर शब्दांमध्ये आणि आचरणामध्ये धावपळ सगळी. अजून पैसा, अजून पैसा, अजून अदला, अजून प्रॉपर्टी, अजून इस्टेट. आत जर लोकेशणा आहे तर सगळीकडे आपले कनेक्शन्स, आपलं व्हॉट्सॲप, आपले थम्सअप, आपले किती नाव फेमस किती झालं, कुठल्या पेपरमध्ये नाव आलं, दान दिलं कारण आमचं नाव लिहा त्याच्यावर. सो हे पुत्रेष्णा, वित्तेष्णा, लोकेष्णा या 3 ऐष्णांनी ग्रस्त मन जर असेल तर वाणी आणि आचरणातही त्याच ऐष्णा. आगीवर जर रॉकेल फेकलं तर अजून आग भडकणार. त्या वाणीने दुसऱ्यांनाही शांती नाही मिळणार आणि त्या आचरणाने कोणीच इम्प्रेसही नाही होणार. कारण आत ऐष्णा भरलेली आहे, अतृप्ती आहे. ऐष्णा म्हणजे अतृप्ती, प्यास, थर्स्ट. आत जर कुठलेच ऐष्णाच्या जागी कृष्ण असेल तर वाणीतही कृष्णच, आचरणातही कृष्ण. आणि त्यांनी मग ती आग शांत होईल, स्वतःच्या मनातली पण आणि दुसऱ्याची पण. ज्याच्या कानावर ते शब्द पडतील, ज्याला साधू संग प्राप्त होईल. श्रीमद भागवतात शुकमुनी परीक्षित राजाला 7 दिवस ज्याला मारायला उरले आहेत, त्याचा गहन प्रश्न की मी काय करू, आयुष्यभर राज्य केला, आता 7 दिवसात अशी कोणती सिद्धी प्राप्त करू ज्याने माझा उद्धार होईल. सगळ्या साधने म्हणून म्हटलं एक आहे शुकमुनी. शुकमुनी सांगतात साधू संग सर्वात श्रेष्ठ उपाय, असोसिएशन ऑफ द होली. कारण रोल मॉडेल जेव्हा समोर असतं आपल्या, जे आचरणाने जे आपण शिकतो त्याच्या इतकं दुसऱ्या कुठल्यानी लर्निंग नाही होत. तर म्हणून आपल्या मनातली पण पुत्रेष्णा, वित्तेष्णा, लोकेष्णा ही आग थोडी 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 कमी करत जावी मनानी, वाणीनी, आचरणाने. आणि त्या जागी वाढवावा ज्याच्या मनात कृष्ण आहे त्याचा सांगा, जेणेकरून आपल्या मनात कृष्ण व्हावा. मुख्य उद्देश आपल्या हृदयात, आपल्या अंतःकरणात कृष्ण जाऊन बसावा. वाणी जसं उदाहरण द्यायचं झालं, शिर्डीचे साईबाबांचे प्रसिद्ध वाक्य, काय वचन बोलावे असं म्हटलं, हे शास्त्रांमध्ये येते, आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये आहे. आणि साईबाबांनी पण याचा उल्लेख केला होता. 4 प्रश्न विचारावे कुठलाही एक शब्द वाक्य बोलायच्या आधी. मनात पहिले थांबून ब्रेक देऊन 4 प्रश्न विचारावे की मी जे वचन बोलतो आहे ते सत्य आहेत, पहिला प्रश्न. जे आता वचन बोलायला जाणार आहे, मी जे whatever I am about to speak, is that the truth? क्या मेरे वचन सत्य है? दूसरा, मेरी वाणी मधुर है, सत्यता है पण गोड आहेत का शब्द? तू तडाखानी कशाही प्रकारे बोलला जाऊ शकतं सत्य. थोडा आपल्या बुद्धीचा जर वापर केला, थोडा प्रयत्न जर केला, थोडा आत जाऊन जर बघितलं तर थोडे गोड शब्द निघू शकतात, हलकं करणारे. बेटर जरी असलं तरी कॅप्सूल घेतो तर तशीच्या तशी पावडर नाही टाकत, घेतल्या नाही जात. मग कॅप्सूलमध्ये सत्य आहे, औषध आहे, पण त्याला शुगर कोटिंग
अन्यथा कुठलं ना कुठलं कोटिंग देणं. वाणी मधुर आहे का, मनातून माधुर्य आहे का, सांगणाऱ्याचं बोलणाऱ्याच्या मनात हितची जर भावना असेल तर ते आपोआपच होईल. नुसतंच सत्य धडाकन समोर करून नाही, हिताच्या भावनेने जर असलं तर कि वचन सत्य है, वाणी मधुर है, बात जरूरी है, हे आवश्यक आहे का, जे आता मी बोलतो आहे, जे सांगणार आहे याची खरंच आवश्यकता आहे का, तिसरा प्रश्न. आणि चौथा प्रश्न विचारावा बोलायच्या आधी की हे तिन्ही जरी असलं की वचन सत्य आहे, वाणी मधुर आहे आणि सांगणं जरूरी आहे, तरी मौन से ऊंचा आहे क्या. आपल्या हिंदू धर्माच्या साधने, सनातन धर्माच्या साधनेमध्ये, हिंदूही नाही सूफी संतांची हीच साधना आहे, सनातन धर्माच्या साधनेमध्ये मौनचं अत्यंत महत्त्व आहे. मौनम आत्मविनिग्रह, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण या भगवद्गीतेमधून भाव संशुद्धीर इत्येत तपो मानस उच्यते. मानसिक तप जर करायचं असेल तर मौन एक, त्या मौनाला स्थान आहे. तिथे आत्मविनिग्रह, नियंत्रण करणं आपल्या इंद्रियांवर आणि मौन धारण करणं. इंद्रियांचं मौन, नुसतं तोंडातली बडबड बंद करू नये, पण बाकी कानाने खूप ऐकलं, डोळ्यांनी खूप पाहिलं, जिभेने खूप खाल्लं, ते मौन नाही झालं. आत्मविनिग्रहाला श्रीकृष्ण भगवद्गीतेत मौन म्हणतो आणि तेच मानसिक तप समजलं जातं. त्यानेच आपल्या भावांची संशुद्धी होते. आपल्या मनातले जे भाव आहेत ते तपून शुद्ध होतात. जसं आगीत सोनं तापून स्वच्छ शुद्ध अजून लखलखतात, अजून चमचमतात. 22 कॅरेटच्या जागी 24 कॅरेट होऊ शकतं. प्युअर गोल्ड, गोल्ड स्टँडर्ड. तर ते गोल्ड स्टँडर्ड म्हणजे मौन. तर मी जरी जे बोलणार आहे आता, हा विचार मनात असावा, ते सत्य आहे का, मधुर आहे का, आवश्यक आहे का, आणि हे जे गोल्ड स्टँडर्ड रूपी मौन आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे का मी हे वचन जे बोलणार, तर मग बोलावं. प्लॅटिनम स्टँडर्ड न, ते जे व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड करतो, अन्यथा इकडचे तिकडचे माहिती पसरवणं, हे याच्यासाठी प्लॅटिनम स्टँडर्ड वापरावं. चा उपयोग काय. तर इतके सुंदर सुंदर ह्या भगवद्गीतेमध्ये आजची जी सुरुवात झाली, हे सगळेच आता जसे आपण दुसऱ्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत मोक्ष संन्यास योगपर्यंत जाऊ, हे निरनिराळे स्टॉप्स घेऊ प्रवासात. तर दुसरा अध्याय सुरुवात करू. अथ द्वितीयोध्याय, हे गीता प्रेस गोरखपूरची हिंदीतली भगवद्गीता. यातला श्लोकाचा अर्थ वाचून आणि मग आपण त्यावर चर्चा करू. आणि जे पहिल्यांदा जॉईन केला आहे त्यांच्या माहितीसाठी सांगतो की शेवटी काही श्लोक झाल्यानंतर थोडा वेळ पुन्हा ध्यान करून ते पक्क करू ध्यानात, आणि त्यानंतर साधारण अर्धा तास जे पार्टिसिपंट्स आहे आज जॉईन झालेले त्यांच्या प्रतिक्रिया, की आज 2 प्रश्न, की आजच्या सत्रातून तुम्ही आपल्यासाठी काय पिक केलं, व्हॉट डिड यू पिक अप फ्रॉम टुडेज सेशन. आपल्या स्वतःच्या निजी जीवनामध्ये, प्रत्यक्ष जीवनामध्ये, जनरल लेसन्स नाही की गीतेत असं म्हटलं आहे, गीतेत तसं म्हटलं आहे, माझ्या फायद्याची काय गोष्ट आहे, हे जे आज बोललो आपण ऐकलो त्याच्याबद्दल. कोणी काही पिकअप करतं, कोणी काही पिकअप करतं, आणि एकमेकासोबत शेअर करून पुन्हा सगळ्यांचा मेमरी रिफ्रेशर होऊन जातं. आणि दुसरा प्रश्न की त्याच्याबद्दल मग करणार काय, हाऊ विल यू यूज इट स्टार्टिंग टुडे, वॉट एव्हर यू पिक्ड अप, हाऊ विल यू यूज इट फॉर युअर ओन बेनिफिट, स्वतःच्या उपयोगासाठी. हे दोन एक व्हॉट डिड यू पिक अप, अँड सेकंड इज द कमिटमेंट. बिकॉज इफ यू वोकलाइज इट, आपल्या शब्दांनी, जर मी जे आता बोलतो आहे तर सगळ्यात पहिले शब्द कोणाच्या कानावर पडतात आहेत, माझ्या सदाच्याच. सगळ्यात जवळ माझे कान आहेत, माझ्या, म्हणूनही मी वॉच करा मी काय बोलतो ते. आग लावणारे शब्द बोलले तर माझ्याच कानातून पहिले आग घुसते, शांती देणारे शब्द बोलले तर माझ्याच कानातून पहिले शांती जाते. तसंच कमिटमेंट जर तुम्ही आपल्या तोंडाने बोलला, वोकलाइज जर केलं, तर तुमचे कान पहिले ऐकणार की अरे असं करायचं ठरलं होतं, असं करायला हवं. सो त्या उद्देशाने ते 2 प्रश्न, की व्हॉट डिड यू पिक अप फ्रॉम टुडेज सेशन अँड हाऊ कॅन यू यूज इट इन वॉट एव्हर इज हॅपनिंग. शरीर स्वस्थ नाही आहे,
लॉकडाऊन आहे किंवा नोकरी गेली आहे, जे काय त्याच्यात याचा उपयोग कसा काय. पहिला श्लोक, तम तथा कृपया विष्टम अश्रुपूर्णा कुलेक्षणम. संजय उवाच. पहिल्या अध्यायाची सुरुवात या निरनिराळे संवाद आहेत ना, धृतराष्ट्र आणि संजयचा संवाद झाला. आठवण असेल भगवद्गीतेतला पहिला शब्द धर्म आणि त्याच भगवद्गीतेतला शेवटचा शब्द मम. 18 अध्याय 700 श्लोकांमधला पहिला शब्द धर्म, शेवटचा शब्द मम. मम धर्म, माझा धर्म काय. What should I do? How should I be? What am I supposed to do? Why am I here? त्यात भगवद्गीता आली संपूर्ण. धर्मक्षेत्र, नीतिर्मम. पहिले 2 शब्द, शेवटचे 2 श्लोक, पहिले 2 शब्द, शेवटचे 2 शब्द. अशा प्रकारे ही भगवद्गीतेचा अभ्यास केला जातो. मी प्रयत्न करतो आहे. पहिला शब्द, शेवटचा शब्द, पहिले 2, दुसरे शेवटचे 2, पहिले 3, शेवटचे 3, पहिले 4, शेवटचे 4. आणि इतकं विलक्षण आहे, सूत्रबद्ध आहे गीता. मॅथमॅटिकली फॉर्म्ड ॲज इफ द पॅटर्न्स दॅट यू कॅन कीप गोईंग cumulatively and still create a whole new collage. निरनिराळ्या प्रकारचा. धर्मक्षेत्र हे पहिले 2 शब्द. नीतिर्मम, प्रिन्सिपल्स माझे. नीती म्हणजे प्रिन्सिपल. मम, my principles in the dharma kshetra. So maybe some other time. So yatra yogeshwaro krishna yatra partho dhanurdhara tatra shri vijaya vibhuti dhruva nitir matir mama. The last word, Sanjay gets the final word in the Gita. He has the final say in the Bhagavad Gita. कि जिथे योगेश्वर कृष्ण आहे आणि जिथे पुरुषार्थी अर्जुन आहे तिथेच हे आय एम कन्व्हिन्स्ड. तो म्हणतो ध्रुव म्हणजे पक्का झाला, फॉर शुअर आय एम कन्व्हिन्स्ड की तिथेच हीच नीती अपनावी. तो म्हणतो तिथेच सगळंच वैभव आहे, तिथेच विजय आहे, श्री आहे, मांगल्य आहे, पावित्र्य आहे. आणि पहिला श्लोक जो आपण ऐकला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हे धृतराष्ट्राने अर्जुनाप्रती म्हटलं, धृतराष्ट्राने संजयाला म्हटलं. आणि त्यानंतर आपण दुसरा संवाद ऐकला अर्जुन आणि श्रीकृष्णाचा. त्यातलं पहिलं वाक्य, आदेश दिला मालकाने ड्रायव्हरला, पार्थानी सारथीला. म्हटलं सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत. त्या अच्युताची आपण हे अच्युत 24 नावांपैकी एक नाव आपण एका सत्रात केलं होतं, जो कधी डिग्रेड नाही होत, जो कधी पडत नाही, कमी नाही होत, सगळ्या प्रकारे, नुसतं शरीराने नाही, कुठल्याच प्रकारे ज्याचं डेग्रेडेशन नाही होत, जसाच्या तसा जो राहतो तो अच्युत. युगे युगे जरी असलं तरी 28 युग झाले पण तो विठ्ठल. म्हणतात विटेवरी उभा, विटेवरी ठेला तर विठ्ठला. तर असा विनम्र तो विठ्ठल तिथे पुंडरिकाने म्हटलं जा विटेवर उभा राहा माझा. होत तर तो अजून बाप आपला उभा आहे तिथे. तो पुंडरिक निघून गेला, त्याचे मायबाप निघून गेले, युगांवर युग निघून गेले, पण भक्तांचा कनवाळू विठ्ठल कमरेवर हात ठेवून अजून वाट पाहून राहिला की जेव्हा माझा भक्त बोलवेल तेव्हा मी आत जाईल तिथे. इथे हा तोच विठू कृष्ण रूपाने ठीक आहे म्हणतं, हो हो यस सर, हो साहेब, की चल माझा रथ तिथे मध्ये नेऊन ठेव. म्हणजे सृष्टीकर्ता सर्जनहार तो म्हणतो ठीक आहे घेऊन चलतो आपली घोडागाडी घेऊन. तर त्याची कशी विलक्षण विनम्रता. आपण काय ते छाती ठोकून 1-2 घरं झाले, 1-2 गाड्या झाल्या आणि ऑर्डर देता. पहिलं लक्षण संतांचं, पहिलं लक्षण विनम्रता. पहिलं लक्षण ईश्वराचं परम विनम्रता, ह्युमिलिटी. संत मेरे मुकुटमणि मैं संतन को दास. श्रीराम जो विनम्रतेचा मूर्तिमंत शालीन स्वभाव प्रभू श्रीरामचंद्र. की म्हणते ना माझ्या डोक्यावर संत जे त्यांची चरणधुळी मी. भागवतात 18,000 जे भागवत पुराण आहे
त्यातला श्रीकृष्णाचा जो शेवटचा दिवस अवताराचा, यादवांचा संहार झाला, त्याचे शेवटचा तास आणि शेवटचा व्यक्ती त्यांनी स्वतः जो ठेवलेला उद्धव, त्याच्यासोबत जी उद्धव गीतेमध्ये तो म्हणतो की मी संतांच्या मागे मागे फिरतो. का? आत्मारामी संत जे असतात त्यात उल्लेख आहे, ज्यांनी स्वतः आपल्या आत्म्यामध्ये ज्यांनी आराम पाहिला आहे, त्यांच्या मागे मागे मी फिरत जातो. का विचारलं? कारण ते जेव्हा चालतात तेव्हा त्यांची धूळ उडते आणि ती धूळ मी तडपतो आपल्या डोक्यावर घ्यायला. हे श्रीकृष्ण म्हणतो उद्धवाला, मी नेहमी तुला नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयेन वै मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा. इथे उद्धवाला म्हणतो की मी फिरत असतो संतांच्या मागे सतत, त्यांची धूळ आपल्यावर मिळावी म्हणून. असा विनम्र श्रीकृष्ण. तर तो दुसरा संवाद झाला. धृतराष्ट्र संजयाचा पहिला, अर्जुन श्रीकृष्णाचा. आता हा जो सुरू आहे, आता इथे संजय म्हणतो की उस प्रकार करुणा से व्याप्त और आंसुओं से पूर्ण तथा व्याकुल नेत्रों वाले शोक युक्त उस अर्जुन के प्रति भगवान मधुसूदन ने यह वचन कहा. है ना, कशी परिस्थिती, दयनीय अवस्था झाली अर्जुनाची. मोहग्रस्त झाला. ग्रस्त आपण म्हणतो जो रोगी असतो, है ना, ग्रस्त झाला. ग्रहण म्हणतो, है ना, ग्रहण जेव्हा लागते, दुसऱ्या कशाने तरी शॅडो येऊन जाते, स्वतःचा प्रकाश मिटून जातो. ग्रहण जेव्हा लागते तेव्हा काळीमा येते, कमी होऊन जातं ग्रहणात. सूर्यग्रहण असलं तर कमी दिसतो, काळा दिसायला लागतो, सूर्यासारखा सूर्य. चंद्रग्रहणात इतका सुंदर सौम्य शुभ्र चंद्र कमी आणि काळपट दिसायला लागतो, कारण मध्ये काहीतरी आला, कन्फ्युजन झाला, तर त्याला ग्रस्त म्हणतो आपण. ते मोहग्रस्त झाला. मोहरूपी बादल, मोह क्लाउड रूपाने आड आले आणि काळीमा आली. जसं ढग येतात, काळपटून जातं आकाश. आकाश तर निरलेप आहे तसं, पण काळपट दिसायला लागतं. आपली दृष्टी ग्रस्त झाली. आकाशाला नाही काळीमा लागली, आपल्या दृष्टीच्या समोर काहीतरी आड आलं. तर हे संशयरूपी मोहरूपी ढग निर्माण झाले याच्या मनात. त्याच्यामुळे तो ग्रस्त झाला. त्याच्यामुळे त्याचं स्वतःचं सामर्थ्य विसरायला लागलं. त्याच्यामुळे स्वतःचे जे आधीची समज होती ती कमी व्हायला लागली. विकार आला, विकारी झाला, मोहरूपी विकार. सकल व्याधीन भवशूला, मोहाला म्हटलं तर संत तुलसीदासजींनी रामचरितमानसमध्ये मोह सकल व्याधीन भवशूला. या भावामध्ये म्हणजे जे काही झालं आहे, भाव म्हणजे होणं, हो, संस्कृतमध्ये भाव म्हणजे बिकम, क्रिएट, बी. शंभूला शंभव म्हणतात, ज्याच्या सामर्थ्याने हे सगळं निर्माण झालं. भवानी म्हणतात माताला, पार्वतीला. तर जे भाव आहे, झाला आहे, हे शूलरूपी आहे, काटा आहे, मोठा काटा आहे, या त्रास आहे. संसारे दुःखालयम, भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतो. यात दुःखच प्राप्त होणार. पुस्तकालय मध्ये जेव्हा जातो, आलय म्हणजे जिथे ज्याचा संग्रह केला आहे, साचून ठेवला आहे, निरनिराळ्या प्रकारच्या व्हेरायटीज जिथे मिळतील त्या एका वस्तूचे त्याला आलय म्हणतो. हेम आलय. हेम म्हणजे स्नो, आईस, बर्फ. हेम आलय, तिथे सगळीकडे बर्फ दिसणार, मोठ्या कडक हलका. पुस्तक आलय, हे सृष्टीला इथे म्हणलं दुःख आलय, वेगळ्या वेगळ्या व्हेरायटीजचे दुःख संग्रहित केलेले इथे मिळतील. भावशूल आहे इथे. डिफॉल्ट सेटिंग इज दॅट ऑफ ग्रीफ. वी हॅव टू वर्क हार्ड कॉन्स्टंटली टू गेट आउट ऑफ ग्रीफ मोड. पुन्हा खिचला, वर फेकला चेंडू तर पुन्हा खाली येणार. वर जर ठेवायचं असेल तर धरून ठेवावं लागेल, पुरुषार्थाने ताकद लावावं लागेल, नाहीतर त्याचं सेटिंग खालीच येणार. तो तसं सुख प्राप्ती जर हवी असेल या जीवनामध्ये, या मृत्यू लोकामध्ये, तर पुरुषार्थ करून थोड्या वेळासाठी खूप ताकद लावून धडपड करून धरून ठेवावं लागेल. तेव्हा सुख. जसं सोडलं तसं पुन्हा पडला, पुन्हा दुःखात डुबला. खूप काहीतरी बनवून, कापून, धुवून, आणून, विकत आणून, मसाले टाकून, एवढीशी भाजी
बनवून खावं लागेल तेव्हा खूप काहीतरी सुख प्राप्ती होईल. मेहनत करून खूप काहीतरी करून तेव्हा थोडं सुख प्राप्ती होईल. जर चवेचं सुख हवं असेल तर खूप मेहनत पैसा इकट्ठा करून वेकेशन घेऊन दूर दूर जाऊन पहाडावर चढून पाहावं लागेल की किती सुंदर दिसते, छान दिसते, हिरवे झाडं, तेव्हा दृष्टीचं सुख मिळेल. अन्यथा पुन्हा आपलं जीवनामध्ये तर यात मेहनत खूप आहे सुखप्राप्तीसाठी. अन्यथा विकार. कारण हे बाह्य दृष्टीने बाह्य सृष्टीत अडकलेलं मन अंतरदृष्टीने अंतरसृष्टीचं जर आकलन केलं तर सुखाचा सागर, सुख समुद्र, सत्य चित्त आनंद स्वरूप, आनंदाच्या समुद्रात डुबकी. आत आनंदाचा समुद्र आहे आपल्या वास्तविक स्वरूपामध्ये. एकच काम करून शांत बसून डू नथिंग इज द ओनली थिंग यू हॅव टू डू. ध्यानामध्ये बसून काहीच करू नका. हा ध्यानाची प्रक्रिया. सगळं क्रियाकलाप बंद करा. डू नथिंग. दॅट्स व्हेन यू विल स्टार्ट टू गेट आत्माराम, आपला आत्मरस जो प्राप्त होईल. अन्यथा बाह्य दृष्टी जर असली आणि बाह्य सृष्टीतच जर अडकलेलं असलं, वॉच इट, लुक फॉर इट, की आपले शब्द जे आहे, ज्या गोष्टी ज्या आपण करतोय कोणाशी, ते कशाबद्दल बोलताय. बाहेरच्या इकडच्या तिकडच्या बाहेरच्या गोष्टींबद्दल, की कुठे आत ओळख होते की स्वतःबद्दल, स्वतःची आयडेंटिटी, की पूर्ण वेळ खाण्यापिण्यामध्ये, कपड्या लत्त्यामध्ये, बातम्यांमध्ये, इकडच्या तिकडच्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये, हे सगळं बाहेर आहे. तर दुःख 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 अंत शेवटी. जे नारद मुनींच्या भक्तिसूत्रातल्या 4थ्या ते पहिल्या अध्यायातला मी जो श्लोक ध्यानामध्ये म्हटला होता, तद विस्मरणे परम व्याकुलता. नारद मुनी सर्वश्रेष्ठ मुनी मानल्या गेल्या. भगवंतांनीच त्यांना ती पदवी दिली. त्यांनी स्पष्ट सांगितलं. छोटंसं नारद भक्तिसूत्र आहे, भगवद्गीतेच्या 1/10 असेल हार्डली. त्याच्यात अगदी सार भक्तीचं त्यांनी म्हटलं, विस्मरण जर झालं ईश्वराचं, आपल्या आत्मस्वरूपाचं, अर्थात अथवा परमात्म्याचं, आत्मा परमात्मा एकच आहे, तर परम व्याकुळताच होणार. आणि मग खूप प्रयत्न करून त्या व्याकुळतेतून थोड्या वेळासाठी बाहेर निघावं लागेल. की अरे दुसरे काहीतरी मेसेजेस पाहिले, नवीन मसाला, ये क्या वही फॉरवर्ड कर रहे हो, तो जोक सुना हुआ, सुने हुए जोक में मजा नाही आता. कालचं वृत्तपत्र ऐकण्याची इच्छा नाही होत. पुन्हा तीच ती बातमी त्याच चॅनलवर सगळीकडे पुन्हा तेच ते व्हिडिओ दाखवतात. तर बोर होऊन बंद करायला लागतं. नया माल तर मग बस चलता पुर्जा फिर चलता ही रहेगा, धावतच राहावं अजून कर, कुठेतरी इंद्रिय थकून मरून. होगा मसीहा सामने तेरे, फिर भी न तू बच पाएगा, तेरा खून ही आखिर पगले तुझको आग लगाएगा, आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा. प्रत्यक्ष देव जरी असला, गुरु असले, संत असले समोर, तरी शेवटी वेळ आली तेव्हा कोणी नाही वाचू शकणार. तर ती वेळ यायच्या आधी आपल्या आत्म्याचा अनुभव होण्याचा पक्का निग्रह करणं, याच्यासाठी भगवद्गीतेसारखं दुसरं साधन नाही. आम्ही प्रत्येक 17-8 आठवण करतो. थोडी गीता वाचणं, थोडं ध्यान करणं, जे सायकलवर जसे पायडल, एक वरचं जर खाली दाबलं तर खालचं आपोआप वर येते, त्याला जर खाली दाबलं तर ते दुसरं, असं करत करत किती समोर निघून जातो आपण. तसंच थोडी गीता, आपण मात्र थोडं ध्यान आहे. थोडी गीता वाचून जर ध्यान केलं तर उत्कृष्ट ध्यान, थोडं ध्यान केलं तर गीता उत्कृष्ट प्रकारे समजेल. असं करत करत यात्रा कुठे पुढे निघून जाऊ शकते. अन्यथा आहे मोहग्रस्त, लखलखता सूर्य, समोर ढग, संशयाचा, मोहाचा, बाहेरच्यांमध्ये अडकणं. अटॅच्ड लव इज मोह, अँड अनअटॅच्ड लव, जे लोक म्हणतात याच्यामध्ये जो वैराग्य, संन्यास घ्यायचा आहे, विरक्त व्हायचा आहे, म्हणजे सोडून पळायचं नाही, प्रेम सोडायचं नाही, नुसतं अनअटॅच व्हायचं आहे. लव हॅज टू बी स्टील देअर, लव इज स्टील देअर. वेदर यू अटॅच or detach, the question is not with love or without love. The question is love, yes, of course, always, but with
पर्सनल अटॅचमेंट और विदाउट पर्सनल अटॅचमेंट. आपला हट्ट, आपली जिद्द, आपला आग्रह करून असंच व्हावं, असंच वागावं, असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, हा मोह जो अर्जुनात आता आला होता की युद्ध तर व्हावं, आम्हाला राज्य तर मिळावं, पण हे मरू नये, कारण हे माझे आजोबा आहे, माझे गुरु आहे, हा माझा मामा आहे, पहिल्या अध्यायात पाहिला आपण, हा माझा शाला आहे, शाळा आहे, हे सगळेच त्याच्या विरुद्ध लढत होते. तर मला हे सगळं ठीक तेव्हा, पण हे मरू नये, हे तेव्हा आपण असं होऊ नये, तसं होऊ नये, बाहेरच्यांच्या प्रती जो हा मोहग्रस्त, त्याच्यामुळे त्याची इतका बलशाली अर्जुन, परमप्रतापी, परंतप, सर्व प्रकारचे अस्त्रशस्त्र एकत्रित केलेला, पाशुपत्यास्त्रासारखं महाअस्त्र प्रत्यक्ष शिवजींनी ज्याला दिला. गुडाकेश, आपण नाव ऐकलं त्याचं, 20 नावांपैकी एक नाव आहे गुडाकेश. शिव ज्याचे इष्ट होते, गुडाक म्हणजे निद्राला जिंकलेला. भीष्म पितामह तर इच्छामरणी होते, इच्छा मृत्यूचं वरदान, पण यांनी त्या निद्रावर विजय केला होता की झोपायची आवश्यकता नसेल तर नाही झोपणार, काही फरक नाही पडला. सव्यसाची होता. 11व्या अध्यायात श्रीकृष्ण त्याला सव्यसाची नावाने उद्देश होतं की दोन्ही ॲम्बिडॅक्स्टरस, जे हा जितक्याच उत्कृष्ट प्रकारे उजव्या हाताने जे करू शकेल ते तितकंच डाव्या हाताने, उजव्या पायाने, डाव्या पायाने, कुठले संपूर्ण शरीर अत्यंत संतुलित होता. परफेक्ट मॅन, शरीराच्या दृष्टीने पाहता तर परफेक्ट मॅन वॉज अर्जुन. आणि तोही ग्रस्त झाला, भयभीत झाला, कायरताला प्राप्त झाला, कारण मोहाचं रूपी हे बादल, जे ढग समोर आले. तर इथे आपल्यासाठी संकेत आहे, मोठे मोठे धुरंधर लोक जर ग्रस्त झाले तर आपण केव्हा तरी वेळ यायला हवी मोहातून सुटण्याचा. मोहातून सुटण्यासाठी सुंदर उपाय आहे तो निर्मोही अथवा अत्यंत मोहक, मनमोहन. मध्ये जर मन लागलं, मोहच जर करायचा आहे तर मग मनात मनमोहनमध्ये आपोआप निघून जाईल तिथून. ज्याचं श्रीकृष्णात मन लागला तर तो सायमल्टेनियसली निर्मोही आणि अत्यंत सर्व मन मथ दमन त्याचं नाव आहे एक. हे कामदेवाचं ज्यांनी दमन केलं, कामदेव सगळ्यांचं मन मोहून घेतं, सगळ्यांना मन मोहात टाकतो, त्याला ज्यांनी मोहात टाकलं असा श्रीकृष्ण कसा आहे की मग तो त्याच्या पुत्ररूपाने आला. भागवतात कथा आहे ते. प्रद्युम्न, कृष्ण आणि रुक्मिणीचा पहिला पुत्र प्रद्युम्न हा प्रत्यक्ष कामदेव होता. श्रीकृष्णासारखाच दिसायचा. कन्फ्युजन व्हायचं लोकांना की बाप कोणता आणि बेटा कोणता, इतके आयडेंटिकल दिसायचे. जो स्वतः कामदेव ज्याला शरण आले, मनमोहनमध्ये जर मन लागलं तर मनातला मोह दूर होऊ शकतो. तर आता याच्या समोर तर आहे, तो अर्जुना समोर उभा दिसून राहिला, पण अजून मन नाही लागलं आहे त्याच्यात. म्हणून हे मोहनिग्रस्त आहे. आता लागेल जसजशी भगवद्गीता समोर सरकेल तसतशी. तर कसं आहे, शोकयुक्त आहे, नेत्रांमध्ये व्याकुळता आहे, पाणी आहे, रडणे सगळे. तर मग आता हे भगवद्गीतेतलं पहिलं वाक्य बरं, श्रीकृष्णाचं नाव, द टाईम हॅज कम. आजचं चांगलं सत्र आहे. एकादशीचा मुहूर्त जवळ, वैशाख महिन्यातली एकादशीचा मुहूर्त सुंदर मुहूर्त आहे. भागवती एकादशी जी आता आहे, भागवत सप्ताहाचे दिवस आहेत. कुतस्त्वा कश्मलमिदम, भगवंताने आपलं मुख उघडून म्हटलं, कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थिते. तर ते मी खूप जोर देतो या पहिल्या वाक्यावर सगळ्या सत्रांमध्ये, कारण हे पहिलं वाक्य आहे ईश्वराचं आणि हा परफेक्ट आहे. परफेक्टपासून निघालेलं सगळं परफेक्ट, जो पूर्ण कंप्लीट विचार करणारा जो आहे तो एक एक शब्द संतुलित विचार करूनच बोलणार. तर त्यांनी जर पहिला शब्द ठरवला गीतेमध्ये वापरणं, कुतस्त्वा, विच मीन्स वाय, फॉर व्हॉट पर्पज, कारण काय, याच्या मागचा उद्देश काय. कुतस्त्वा मीन्स वाय, फॉर व्हॉट रिझन, विथ व्हॉट पर्पज. कश्मलम इदम, कश्म जे मनातलं जे द्वंद्व सुरू आहे त्याच्या, चिखल, कश्मल म्हणजे कीचड, मड, डर्ट, पाप, अंधकार, अयोग्य,
अनुचित कश्मल म्हणजे कुतस्त्वा कश्मलम इदम अनार्य. आर्य म्हणजे नोबल, ऑनरेबल मॅन. आर्य म्हणजे ऑनरेबल मॅन. आर्या नाव ठेवतात म्हणजे ऑनरेबल लेडी. बट आर्य म्हणजे ऑनरेबल मॅन. अनआर्य म्हणजे डिसऑनरेबल. हे इन दिस सगळे तुझ्यासमोर जे अनार्य उभे आहेत, सम उपस्थितम, त्यांच्या संगदोषाने तू पण अनार्यासारखं वागून राहिला, बोलून राहिला. हे का बरं? हे कुठल्या उद्देशाने? विथ व्हॉट पर्पज? हे समोर जे आहे त्या सगळ्यांना यांनी अनार्य डिक्लेअर केला. 18 औक्षणी सेना, 1.8 मिलियन सोल्जर्स, ह्यूज आर्मी. कारण ते धर्मरेषेच्या तिकडे त्या बाजूने उभे आहे. तुम्हाला आठवत असेल हे युद्ध सुरू व्हायच्या जस्ट मिनिटं आधी, आता शंखनाद होणार त्याच्या काही क्षण आधी धर्मराजाने युधिष्ठिरांनी घोषणा केली की थांबा थांबा, अजून शंख वाजवायच्या आधी एक गोष्ट मला सांगायची आहे. आणि जोरात सगळ्यांना सांगितलं की अजूनही चान्स आहे. कोणाला जर ही रेषा ओलांडून या बाजूला जर यायचं असेल तर त्यांना जीवनदान मिळेल, कारण तुम्ही धर्माच्या बाजूने लढाल. मग एवढ्या 1.8 मिलियन एक फक्त आला ना 100 कौरवांपैकी विकर्ण, की त्यांनी गिवअप केलं की ना मला पांडवांकडून लढायचं आहे. बाकी सगळ्यांचा नाश झाला, एक उरला फक्त तो. तसा तर हे अनार्य ना उचित असलेलं असे विचार तुझ्या मनात आता कुठून आले? कुतस्त्वा कश्मलम इदम अनार्ये समुपस्थितम. वाय आर यू बीइंग डिसऑनरेबल? Why are you thinking like this? Why are you talking like this? Why are you acting like this? Why? That's a critical question. Very important word. जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा शब्द. जर श्रीकृष्णाने या शब्दाला पहिले चूज केलं, पिक केलं की इथून मी गीता सुरू करणार, तर आपल्यासाठी संकेत आहे की वाय शब्द सतत जीवनामध्ये असायला. हे मी जे बोलतो आहे कशासाठी? हे जे कार्य करतो आहे ते का? इतका जो मनात त्रास करून घेत आहे स्वतःला, हे का बरं? इतकी मिळकत, इतक्या मागे धावपळ सुरू आहे, ही का बरं? कशासाठी? कुठल्या प्राप्तीसाठी? काय मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे मी? याच्या मागचा उद्देश काय आहे? तर उद्देश समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे जीवनामध्ये. उद्देश प्रमुख असावा. इतर सगळं गौण, एक प्रमुख जीवनात आणि दुसरं गौण. उद्देश प्रमुख असावा. Intention should be pure. Pure intention leads to flawless execution. And you have to examine your intention first. आपला उद्देश पहिले एका भिंगाखाली बघून बघायला, नीट जाड भिंगाखाली, की स्वच्छता आहे, योग्यता आहे, चांगलता आहे, हिताचा तो उद्देश आहे की स्वार्थी आहे. स्वार्थ जर उद्देशामध्ये असेल तर त्यातून मोहच निर्माण होईल, आणि मोह जर निर्माण झालं त्यातून विष प्राप्ती होईल, विषाद योग. मग पहिल्याच अध्यायात अडकून राहू. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या सुरुवातच नाही होणार, जीवन त्यातच संपते. तर निस्वार्थ जर असला तरच तर उद्देश एक्झामिन करणं आवश्यक आहे. कुतस्त्वा कश्मलमिदम. उद्देश हे सतत मी सांगत असतो. ओद शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये वर, ओद बत्ती लावतो, अशी बत्ती स्टिकला आली जे वर जातं. उद्देश म्हणजे वर, हाय लँड, वरचं मनाची स्थिती, हायर लेवलचे, उच्च विचार, उच्च स्तराचे वागणं बोलणं, ते झालं उद्देश. तो देश म्हणजे ती जागा वरची आहे, सुपेरियर, बेटर. आपला उद्देश नेहमी हायर असायला हवा, तर मग कार्य विल फॉलो दोज ऑल्सो. अन्यथा खाली नेणारे कार्य होतील, वर नेणारे नाही. आपला जन्म, मानव जन्म वर जाण्यासाठी झाला. वी आर ॲट द टॉप ऑफ द चेन. आणि किडे माकडे, पेड पौधे, मासोळ्या, कासव या सगळ्यांच्या वर पर्यंत पोचला. आता इथून दिस इज द चान्स टू टेक ऑफ. इथून रनवे संपत आला. क्रिएशनचा रनवे, जसं विमान धावत जाते, धावपट्टी धावत जाते आणि मग एकदम रेडी, समोरचे चाक वर झाले. आता वर उड्डाण भरण्याची वेळ आली. तिथून हे काय पुन्हा खाली जाणं,
आपल्याच आपल्या स्वार्थामध्ये आपलं जमा करणं, आपलं सगळं अडकून राहणं त्याच्यामध्ये. ही वेळ आहे मनुष्य जन्म कशासाठी आहे? मुक्त होण्याचा, मुमुक्षत्व. मुक्त कोणतं विमान झालं? जे उडू शकला, वर उडला, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त झाला, स्वतःच्या पुरुषार्थाने उडू शकला. त्याच्यासाठी हे जे सगळे 84 लाख योनीतून जन्म करत करत या धावपट्टीवर शेवटच्या क्षणाला मनुष्य जन्म प्राप्त झाला. प्रत्येकाच्या जीवनात कोणी ना कोणी महापुरुष आलेलाच आहे. शास्त्ररूपी महापुरुष, ग्रंथरूपी महापुरुष, कुठल्या पोथ्या, धर्मरूपी महापुरुष, सद्गुरूरूपी महापुरुष. तर महापुरुषाचा संघही मिळाला आहे, मनुष्यत्वही मिळालं आहे. मग मुमुक्षत्वाची कमी आहे. आद्य शंकराचार्यांच्या मते मुक्तीची अजून इच्छा तीव्र नाही झाली आहे. ह्याच्या झंझटीतून सुटण्याची इच्छा नाही, म्हणजे शरीर सोडणं नाही, मरण्याची इच्छा नाही. मृत्यू सुटका म्हणजे हे बंधनातून मुक्ती होण्याची. बंधन काय आहे? कर्मबंधन म्हणतो, जे बांधणार आहे. आजपर्यंत कर्मांनी जर बांधलं तर मग याचे आजपर्यंत जे केले, जे उलटे कर्म केले तर सुटेल. असं करून बांधलं तर असं उलट्या दिशेने फिरवलं तर मग सुटका होईल. तर आजपर्यंत मनाचं ऐकत आलो, जे मनाला जसं वाटेल तसं करत आलं, मनाला जे आवडेल तेच केलं. आणि याच्यातून शेवटी हा स्वतःचा अनुभव आहे की शेवटी मात्र दुःखच प्राप्त झालं. कोणाला जवळ बोलवलं, कोणाला दूर ढकललं, कोणाशी मैत्री केली, कोणाशी नाही केली, शेवटी पुन्हा दुःख जरी नाही तरी पूर्णत्वाचा अनुभव नाही आला, अजून निर्माण झालं. तर मग याच्या उलटं करणं योग्य असणार. मन जे म्हणेल त्याचे उलटे. एक साधना मी अमेरिकेत गीतायोगमध्ये सांगतो की बाकी काही जरी नाही झालं तरी एक साधना, कुठलं मंत्र नाही आहे, कुठलं व्रत नाही, उपवास नाही, तीर्थयात्रा नाही, एकच साधना. मन जे म्हणेल त्याचे एक्झॅक्ट उलटं करणं. ज्यावेळी जे मन म्हणेल त्याच्या मनाला नियंत्रणात आणण्यासाठी ज्यावेळी जे म्हणेल त्याचे एक्झॅक्ट उलटं करणं. उठ म्हटलं तर बस ना, बस म्हटलं तर उठणं, खा म्हटलं तर नाही खाणं, नाही खायची इच्छा म्हटलं तर खाणं. असं करून ध्यान योगा नावाच्या 6व्या अध्यायात आत्मसंयम योगामध्ये श्रीकृष्ण म्हणतो की योगारूढस्तदोच्यते. या योग रूपी घोड्यावर जर बसायचं असेल तुला, घोड्याद्वारे घसीटल्या नसेल जायचं, त्याच्या शेपटीला धरून घोड्यावर बसून त्याची लगाम धरून तुला जिथे जायचं आहे तिथे जर त्या घोड्याला न्यायचं असेल, न की तो घोडा जिथे घसीटून नेईल तिथे, तर तुला त्याच्यावर आरूढ व्हावं लागेल. आणि हे आत्मसंयमाद्वारेच शक्य आहे, स्वतःवर निग्रह केल्यानंतर. ते शंकराचार्यांच्या काल आम्ही अष्टावक्र गीता इथे अमेरिकेत अष्टावक्र संहिता केली, त्यात मी उल्लेख केला होता शंकराचार्यांचे जे 4 स्टेजेस सांगितले, 4 लक्षणं सांगितले. 4 स्टेजेस तर मी ऑलरेडी सांगितले, या सुरुवातीच्या ध्यानातच सांगितलं होतं. श्रुती, युक्ती, आत्मानुभूती आणि मग स्मृती. सध्या मुख्य जीवनात प्रॉब्लेम काय? विस्मृती झालं. आपण आत्मा आहे विसरलोच, त्याच्या जागी आपण शरीर आहे पक्क झालं, बिलकुल 100% गॅरंटीड कन्फर्म झालं की मी शरीर आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी म्हातारा आहे, मी तरुण आहे, मी जे काय शरीर. आणि जे ॲक्च्युअल वास्तविक स्वरूप आहे ते कम्प्लिटली विसरून गेलं, म्हणजे विस्मृती झाली. त्या स्मृतीला प्राप्त करण्यासाठी पहिली साधना श्रुती, श्रवणम कीर्तनम. नवदा भक्तीचे मागच्या सत्रात म्हटलं होतं, रामाने शबरीला सांगितलं, कृष्णाने उद्धवाला सांगितलं. त्याच्यामध्येही 9 प्रकारचे भक्ती मार्गाने जरी जायचं असेल तरी पहिलं श्रवण, ज्ञान मार्गाने जरी जायचं असेल तरी श्रवण, श्रुती. अधिकारपूर्ण वचन ऐकणं याला म्हणतात श्रुती. काही ऐकणं नाही त्याला श्रुती नाही म्हणत, ते श्रवण. श्रुती म्हणजे अधिकारपूर्ण वचन. अधिकार त्याचाच ज्याचा अनुभव असतो, अनुभवी लोकांचे अधिकारपूर्ण वचन ती श्रुती. दुसरं युक्ती, मग आपलं स्वतःचा पुरुषार्थ करणं, स्वतःचा विचार करणं, आत्मसात करणं, इंटरनलाइज करणं, प्रोसेस करणं. आणि तिसरं त्याद्वारे मग आत्मानुभूती झाल्यानंतर मग स्मृती, है ना. तर हे सांगितलेले उपनिषदांमधले 4 शंकराचार्यांनी वर उचलले, पण ते आहे उपनिषदांमध्ये दिलेले 4 साधनांचे जे स्टेजेस आहे. तसेच लक्षणं पण येतात की साधक जर आहे, आत्म्याची अनुभूती जर करायची आहे तर 4 लक्षणं स्वतःमध्ये डेव्हलप करायला हवे, स्वतः आत्मसात करायला हवे.
आता हे भगवद्गीतेचे जे सत्र करतो आम्ही इथे गीतायोगमध्ये, तिथे हे नाही होत की एका श्लोकांत दुसऱ्या श्लोकांत तिसरा, मग चौथा पाठांतर करा म्हणा. याला धरून सगळ्या शास्त्रामध्ये जो निचोड असेल, 2-3 जरी श्लोक झाले, पण निरनिराळ्या झाडांवरचे देवाला हार जर घालायचा असेल तर नुसतं एकसारखे फुलं आणून घातल्यापेक्षा सुंदर सुंदर फुलं आणले, थोडा मोगरा, कुठे जास्वंद, कुठे गुलाब, कुठे चमेली, कुठे त्याचा सुवासही सुंदर, रंग सुंदर, संगती सुंदर, सुरेख हार, सौंदर्य वर्धन होतं. सुगंधिम पुष्टीवर्धनम, त्या सुगंधाचे वर्धन होतं, पुष्टी होती, पौष्टिक होतं त्या महामृत्युंजय मंत्रात. तसंच या सत्रांमध्ये आम्ही निरनिराळ्या शास्त्रांमधले त्याच्याशी संगत, अर्थात त्याच्याशी रेलेवंट, नॉट इररेलेवंट गोष्टी आणून हे पक्क करण्याचा प्रयत्न करतो, जेवढे श्लोक केले तेवढ्या. तर उपनिषदांमध्ये शंकराचार्यांनी शोधून समोर सगळ्या साधकांसाठी समोर ठेवले की 4 लक्षणांचं वर्धन करणं आवश्यक आहे: विवेक, वैराग्य, षट संपत्ती आणि मुमुक्षत्व. त्यात शंकराचार्यांनी म्हटलं की मुक्तीसाठी 3 गोष्टी आवश्यक आहे. हे गोष्टी मी बरेच वेळा म्हटल्या, सगळ्या जवळपास मी एव्हरी अदर भगवद्गीतेच्या म्हणतो: मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि महापुरुषस्य संगम. मनुष्यजन्म आवश्यक आहे. कुत्र्या मांजराला एकदम आत्मसाक्षात्कार, परमात्म्याचा अनुभव शक्य नाही. ते एक खूप जेव्हा इच्छा, वासनांची तळप असते तेव्हा कुत्रा मांजर आपण होतो. अजून खायचं असेल, जे दिसलं ते खायचं असेल, पूर्ण वेळ फिरून वरून पाहायचं असेल, समुद्राच्या शेवट खाली काय ते पाहायचं, तर पक्षी बनू, मासोळ्या बनू, वाघ बनू, जे काय. पण जेव्हा मुमुक्षत्वाची कडेला नजर गेली की इतकं खाऊन पाहिलं, इतकं ओढून पाहिलं, इतकं समुद्रात जाऊन पाहिलं, जमिनीत घुसून पाहिलं, गेंडूर बनून कशाने नाही पूर्णत्वाचा अनुभव होत आहेत, तर ह्या सगळ्यातून बंधनच आहे. ती जेव्हा ज्या योनीत जागृत होते तेव्हा मनुष्यत्व प्राप्त होतं पुण्यकर्मांनी, सुकृत जमा करून. हे प्राप्त झालं आहे आता. टॉप ऑफ द फूड चेन, दिस इज द बेस्ट possible place to take off. The runway is about to end. मी कान्हाला सांगते शाळेचा जेव्हा तो अभ्यास आहे की लोक तुझं 12वीचं वर्ष आहे किंवा 4थं क्वार्टर सुरू आहे, तर यू हॅव टू टेक ऑफ नाव, अदरवाईज युअर प्लेन इज गोइंग टू क्रॅश. तू जर आता उड्डाण नाही केलं तर इथे एक क्रॅश होऊन गडबड होईल. तसं ह्या मनुष्य जन्म म्हणजे द रनवे हॅज एंडेड. वी हॅव टू टेक ऑफ फ्रॉम हिअर नाव. So the way to take off, Shankaracharya says, from based on Upanishad, is Vivek, Vairagya. हे 4 गिअर पायलट जसं करतो, ही वरची बटन दाबतो, गिअर लिफ्ट करतो, खालचं दाबतो, हे 4 गोष्टी केल्या तर यू कॅन टेक ऑफ. विवेक, वैराग्य, षट संपत्ती आणि मुमुक्षत्व. इथेही मुमुक्षत्व आलं सगळीकडे. इच्छा आहे का मुक्त होण्याची? इच्छा त्यालाच, कुठल्याही गोष्टीची इच्छा तेव्हाच निर्माण होते जेव्हा जे आता जे उपलब्ध आहे त्याच्यातून मन विरस होऊन जातं. दुसरं काहीतरी खायची इच्छा केव्हा होते? भूक मरत असताना काहीतरी दुसरं खावायची इच्छा नसते, मनात काही विचार नसते, काय काहीतरी दे, जे असेल ते दे. लिटरली म्हणतो, जे असेल ते दे. खूप भूक लागली, मरून आलं, जे असेल ते दे. फक्त खाण्याची इच्छा आहे कारण मरून आला. पण पोट भरल्यानंतर हे खायची इच्छा आहे, ते खायची इच्छा, ते खायची इच्छा. आज कल वो सब्जी बनाएंगे, आता ते कालच केलं होतं ना, आता आज दुसरं काहीतरी कर, तिसरं काहीतरी कर. जे प्राप्त आहे त्यात रस मिळत नाही आहे. इच्छा रसाची आहे, वस्तूची नाही आहे. आत्म्याची इच्छा रसाची आहे. असा गैरसमज झाला की वस्तूतून रस प्राप्त होईल, बाहेरच्या मॅटरमधून, जडातून. वेदांनी सांगितलं रसो वै सहा, कृष्णासाठी म्हटलं, श्रीहरीसाठी. रस तर देवा ईश्वरात आहे आणि तो तुमच्या आत आहे. हे वेदांमध्ये, उपनिषदेत आणि या भगवद्गीतेत 10व्या अध्यायात विभूती योगमध्ये तो स्वतः म्हणतो रसो वैसा. रस तर मात्र आत आहे, तुझ्यामध्ये आहे आणि तो ईश्वर रूपानी आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती ब्राह्मयन संसार. 18व्या अध्यायात म्हणते की सगळ्यांच्या हृदयामध्ये ईश्वर आहे. 15व्या अध्यायात पुरुषोत्तम योगचे 15व्या अध्यायाच्या 15 तरी वेळा वाचून झाला असेल जीवनात. 15वा अध्याय, 15वा अध्याय, 15वा अध्याय, 15वा अध्याय, सगळीकडे मंदिरात 15वा अध्याय, कोणी मेलं तर 15वा अध्याय.
श्राद्धाला 15वा अध्याय पुरुषोत्तम योगमध्ये ते स्पष्ट म्हटलं, मम एव अंश जीव लोके जीवभूत सनातन. माझा सगळेजण माझाच अंशरूप आहे, या सगळ्यांमध्ये मी आहे. तर सगळ्यांमध्ये आहे तर माझ्यामध्ये कसा नाही आहे? पूर्ण वेळ सर्वव्यापी आहे. विश्वाच्या अणुत असलेला विष्णू, विश्व अणु विष्णू, तर सगळ्यांमध्ये आहे तर माझ्यात कसा नाही? त्रिकाल आहे, सगळ्या एव्हरी टाईम आहे, सगळ्या प्रत्येक क्षणी आहे, तर मग आत्ता कसा नाही आहे? सगळ्या ठिकाणी आहे, सगळ्यांमध्ये आहे, सगळ्या वेळी आहे, तर मग आत्ता या ठिकाणी माझ्यात का नाही आहे? कसा नाही आहे? आहे ना, तो सांगून राहिला, शंखनाद करून सांगून राहिला आहे. भगवद्गीतेत पांचजन्य पहिल्या अध्यायात ऐकला आपण, मोठा ह्यूज शंख होता त्याचा पांचजन्य. दुदुंबीपेक्षा जास्ती नाद करणारा, कंपायमान करणारा वातावरण, शंख वाजून सांगताय की मी आत्ता या क्षणी तू जिथे आहे, जसा आहे, तुझ्यामध्ये आहे. नजरे बदली तो नजारे बदले, किश्तीने बदला रुख तो किनारे बदले. दृष्टी जशी तशी सृष्टी दिसते ना. 2 जहाज बंदरातून एका जागी एका वेळी निघाले, एक थोडंसं उजवीकडे वळलं, एक थोडंसं डावीकडे वळलं, अजून सोबतच चालले आहे, पण आपला उजवा डावा चालू ठेवला. तर ते जेव्हा शेवटच्या टोकाला पोहोचलं तर एक अमेरिकेला पोहोचला आणि दुसरी कुठे आफ्रिकेला पोहोचला. आणि एकाच्या जीवनामध्ये एक प्रकारचा अनुभव, मग दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुसऱ्या प्रकारचा. निघताना तर सगळ्यांना सेम ठिकाणून मिळालं होतं. जन्म झाल्यानंतर सगळ्यांना सेम ऑपॉर्च्युनिटी होती, सेम उपलब्धी होती काय करायचं चॉईसेसचा. कोणी उजवीकडे वळण घेतलं, कोणी डावीकडे वळण घेतलं, तर मग पुढे जन्मभर जे अनुभव तसे झाले. नजरे बदली तो नजारे बदले, किश्तीने बदला रुख तो किनारे बदले. तर अजूनही लेट नाही झाला आहे, अजूनही आपण रडर चेंज करून अजूनही आपली दिशा बदलू शकतो, अजूनही मोहातून सुटका करू शकतो आणि त्याच्याऐवजी मोहनला स्थान देऊ शकतो मोहाच्या जागी. सत्य जे 4 लक्षणं सांगितले साधनेचे, पहिलं आहे विवेक. सद असत बुद्धीला म्हणतो विवेक, की बरोबर काय आहे, चूक आहे काय आहे, टिकेल काय, टिकणार काय नाही, सुख खरा आनंद कशातून मिळतो, आनंद दुःख कशातून मिळते, काय वर्क झालं काय वर्क नाही झालं, काय ठेवायला आहे काय सोडायला हवं, हे सार असार दूर करण्याची जी बुद्धी सगळ्यांना दिली आहे कृष्णाने म्हटलं गीतेत. ऑलरेडी जन्मापासून प्लॅन्ट केल्या, बीज रोपूनच दिलं आहे. हे सगळ्यांना समजायला लागतं की हे ठीक आहे, हे ठीक नाही आहे. आतूनच त्याचा आदर करणं, त्याचा उपयोग करणं, त्याच्यापासून जे शिकलो त्याच्या अनुसार पुढे वागणं बोलणं, हा झाला विवेक, है ना. आपल्या अनुभवाचा आदर, कुठल्या सत्संगाची आवश्यकता नाही, कुठलं शास्त्र वाचण्याची गरज नाही. आपल्याच अनुभवाचा जर आदर करणं आपण शिकलो, सगळे अनुभव होऊन चुकले, चांगल्याचे, वाईटाचे आणि मध्यम श्रेणीचे, पण त्याचा जर आदर केला तर सगळं ज्ञान ऑलरेडी उपजायला लागतं आहे. हेही गीतेत आहे की आपोआप तो म्हणतो मी हृदयातला दिवा लावून देतो, आणि ते ऑलरेडी असलेलं ज्ञान मग प्रकाश करायला लागतं आणि तो प्राप्त होतो. अगदी म्हटलं याच्यापेक्षा मोठा गुरु नाही त्याने भगवद्गीतेत. मनाबद्दल आत्मन्येव आत्मनो तुष्ट, तो झाला विवेक. आणि मग वैराग्य. जर सार असार करण्याची जर बुद्धी आहे तर त्यातलं असार सोडणं, असारचा त्याग करणं आणि सार मात्र ग्रहण करणं, हे झालं वैराग्य. वैराग्य म्हणजे हे नाही की संन्यासी होऊन बसणं, सगळं फेकून देणं, सगळं सोडून देणं, हिमालयात जाऊन बसणं. जिथे आता राग उत्पन्न झाला आहे, राग म्हणजे मराठीतला राग नाही, संस्कृतमधला राग. राग म्हणजे आसक्त होणं, मन चिपकून जाणं, खूप आवडणं, खूप चांगलं वाटणं. मराठीतला राग तेव्हा निर्माण होतो जेव्हा तो संस्कृतमधला राग त्याच्यामध्ये कोणी जर बाधा आणली की मला असं करायचं होतं, मला असं पाहिजे होतं, मला असं आवडतं आहे, हे जे आवडणं म्हणजे राग संस्कृतचा, त्याच्यात जर कोणी विघ्न आणलं तर मग मराठीतला राग उत्पन्न होते की अरे असं कसं केला. क्रोध. तर राग म्हणजे क्रोध नाही, राग म्हणजे चिपकणं, जस्ट टू मच अफिनिटी फॉर इट.
त्याच्यात संकट आलं तर जर निर्माण होतो तो क्रोध. तर विराग जे सार, जिथे मन आता अडकलं आहे, जे लक्षात आलं पण याच्यात सार नाही आहे, नातेगोत्यांमध्ये, मुलाबाळांमध्ये, घरद्वारामध्ये, दुकान मकान लोहा लक्कडमध्ये, कशामध्ये, जे काय शरीरमध्ये, खाण्यापिण्यामध्ये, शो पाहण्यामध्ये, सिनेमे पाहण्यामध्ये, त्याच त्या गोष्टी चांभार चौकशा करण्यामध्ये सार नाही आहे. हे जर लक्षात येऊ शकतं जर विवेकचा आदर केला तर. आणि मग त्याच्यानंतर वैराग्य, की मग ते सोडा, ज्याचं सार नाही ते सोडा. मनुष्य जन्म त्याच्यासाठी नव्हता झाला. कुत्रा जेव्हा हाड चावतो ना, कुत्र्यासमोर जर हाड टाकलं तर दिवसभर चावत बसतो हाड. त्या हाडाचं काही कमी नाही, पण कुत्रा सोडतही नाही. हाड चावून 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 त्याला अत्यंत रस मिळतो. कोणता रस मिळतो? स्वतःचाच रस मिळतो. ते स्वतःचं रक्त, त्याच्या हिरड्यातून रक्त निघायला लागते आणि त्याचा रस त्याला वाटतं हे हाडातून मिळून राहिला. तसं आपण स्वतःला झिजवून, स्वतःला छळून, स्वतःला त्रास देऊन, थोडंफार जे काही 1-2-4 थेंब मिळतील त्याला रस मानून पुन्हा नाईलाजाने जसं काही कारण आपलं विवेकाचा आदर नाही करत आहे की कुठून रस येतो, कुठून आहे. मी जेव्हा कुठली वस्तू खातो, रसगुल्ला खातो, पहिले स्पर्श केलं त्याचं सुख, त्याचं ते जे ज्ञान होतं सुखाचं ते तर माझ्या आत आहे. सॉफ्ट काय आहे, हार्ड काय आहे, जिभेवर ठेवला गोड आहे, जिभेवर ठेवायच्या आधी नाकाजवळ आणलं त्याचं गुलाबाचा केवड्याचा स्वाद येतो आहे. ते ज्ञान तर माझ्या नाकांमध्ये आहे. माझ्या जे काही ऑल्फॅक्टरी नर्व्स जे कुठले असतील त्याच्याद्वारे मिळून राहिला. आय एम रिसिव्हिंग दॅट. जिभेवर ठेवलं गोड लागला, ते जिभेमध्ये सेन्सर लावल्या म्हणून झाला आहे. आत गेलं, पोटात पूर्ण तृप्ती झाली, चांगलं वाटलं. हे तर मी स्वतःसोबत आणलं. स्वतःचा रस इथं नुसतं रसगुल्ला रूपी हाड चघळून मी स्वतःलाच उल्लू बनवत होते की रसगुल्ल्यामुळे आनंद मिळाला. आनंद तर स्वतःचा होता. तर त्याच्यामुळे मग रसगुल्ला सोडणं, आनंदाकडे वाटचाल सुरू करणं, हे वैराग्य झालं है ना. कारण की लक्षात आलं की आनंद ॲक्च्युली कुठून येत आहे, कशात आहे. योग्य जे आहे तेच ग्रहण करणं. विवेक, वैराग्य, षट संपत्ती. षट म्हणजे 6, संपत्ती म्हणजे व्हर्च्यूज किंवा आपलं वैभव, संपत्ती ज्याला म्हणतो. हे सांगतो मी 1 मिनिटात. आणि चौथं मुमुक्ष. पुन्हा इथे आलं लक्षण, हे जागृत डेव्हलप करायला हवं आहे. मुक्तीची इच्छा त्याला ज्याला वाटते आपण बंधनात आहे, त्यालाच वाटू शकते जो विचार करेल ह्याबद्दल की यांनी काय होऊन राहिलं आहे. जबरदस्ती मी जर दुसऱ्यांवर डिपेंडंट आहे तर बंधनात आहेच, नाही कसा. किती पैसा असो, किती अदला असो, किती नाव असो, किती फेमस असो, कनेक्शन्स असो, जर स्वतःच्या बाहेरच्या वस्तू, व्यक्ती, स्थिती, प्रकृती, देश, काल याच्यावर जर मी डिपेंडंट आहे तर डिपेंडन्सी इज बंधन. तर मी बंधनात आहे म्हणजे मुक्त नाही आहे. मुक्त व्हायला हवं. आय डोंट वॉन्ट टू डिपेंड ऑन अदर्स. आय डोंट वॉन्ट डिपेंडन्सी ऑन एनिथिंग एक्सटर्नल. बाहेरच्या कुठल्या बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा विजितात्मा जितेंद्रिय. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतो की बाह्य एक्सटर्नल स्टिम्युलायपासून फ्रीडम, इंडिपेंडंट ऑफ ऑल एक्सटर्नल स्टिम्युलाय. एक्सटर्नल स्टिम्युलाय म्हणजे काय? बाहेरचे कोणते 5 अनुभव? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. हे 5 आपल्या बाहेरचे आपण डिपेंडंट आहे की काहीतरी ऐकत राहणं. अरे थोडं माझ्याबद्दल चांगलं बोल, माझी स्तुती कर, माझं कौतुक कर. मी केलं नाहीत का तुझ्यासाठी? मला सांग मी किती चांगला माणूस आहे, चांगली स्त्री आहे, किती चांगलं मी करतो. शब्दांवर डिपेंडंट. शब्द, स्पर्श, रूप आपले दिसले, काय वेकेशनला जाऊन काय पाहिलं, हा शो पाहिला, किंवा माझे जे आहे ना हे मला आवडतं, माझा मुलगा, माझी मुलगी, माझी स्त्री, माझा पती, हे जर जेव्हा दिसले ते आनंद होतो. हे मग दुसऱ्यावर डिपेंडंट झाला. हे पतिरूपी हाड, पत्नीरूपी हाड, शब्दरूपी हाड, आपणही कुत्र्यासारखं जीवन जगत आहे. ते चघळून स्वतःला देत आहे आणि स्वतःलाच उल्लू बनवत आहे की अरे त्या हाडांमधून मला रस मिळाला म्हणून. रस, खाण्यापिण्याचा रस म्हणजे खाणं पिण्याचा, की हे अशी फोडणी घालून चांगलं वाटते, तशी याची भाजी तशी करावी, याच्यात हे टाकावं त्याच्यात ते नाही टाकावं, याच्यातच जीवन निघून जाणं. तर मग बाहेरवर डिपेंडंट झालं ना की मेथी असेल तर, मेथी चांगली असेल तर, वाळली नसेल तर, ओली नसेल तर, बाहेरच्या डिपेंडंटचं. तर आतला रसकडे लक्ष नाही.
रस तर आतूनच येतो, रस बाहेर नाहीच. नीरस, तुम बिन जीवन नीरस मेरा, भक्त म्हणतो श्रीकृष्णाला. तर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, तर या सगळ्या बाहेरच्या डिपेंडन्सपासून जो मुक्त, ते होण्याची जी इच्छा, बंधनातून मुक्त होण्याची, त्याच्यामध्ये मुमुक्षत्व जागृत झाला, मुक्तीची इच्छा. आणि षट संपत्ती म्हटलं होतं, शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान आणि श्रद्धा. हे 6 हे उपनिषदांमध्ये आहे, आपल्या शास्त्रांमध्ये आहे, आदी शंकराचार्यांच्या धर्मग्रंथांमध्ये आहे, भगवद्गीतामध्ये यांचा उल्लेख आहे. आणि आता श्रुती षटकानाने, श्रवणाने पण उपलब्ध झाले आहेत की 6 वैभव कुठले जमा करावे. घर आहे, गाडी आहे, बँक बॅलन्समध्ये FD, CD जे काय आहे, शरीर सौष्ठव आहे, नाते गोते फेमस आहे, हे षट संपत्ती नाही. विपत्तीमध्ये त्याचा जिथे नाश होणार. कारण इथं आहे तो पण त्या कोणी घेणं कुत्रा नाही येऊन भोंकत, हे निघाले की, आणि हे निघून जाणारच ना. मी एक जोक सांगतो. मी माझ्या एका मित्राशी बोलत होतो, माझ्या शाळेतला मित्र. तर तो म्हणे की अरे तू भगवद्गीता या गीताबद्दल, तर म्हणे तू अमेरिकेतून आहे ना, अमेरिकेतला आहे, अमेरिकेत म्हणून लोक ऐकतात. तू जर इथे नको येतो म्हणे, इथे येशील तर तू लोकांना पैसे देशील तरी नाही ऐकायला येणार कोणी. हे मैत्रीचं नातं असतं जे स्पष्ट जसं आहे तसं सांगून दिलं त्यांनी बिलकुल. आणि हे प्रेमाचं लक्षण आहे. पैसे देऊनही कोणी ऐकणार नाही म्हणे. ते अमेरिकेचं कौतुक आहे म्हणून. तर कुठल्याच गोष्टीचं, बाहेरच्या गोष्टीची तशी किंमत नाही आहे. तर ते झालं मुक्तीची इच्छा. षट संपत्ती, शम म्हणजे आतूनच आपले इन्स्पायर होणं, आतूनच मनावर नियंत्रण ठेवू शकणं, विचारांनी आपण आतून कंट्रोल करणं, इच्छा वासनांवर आतूनच इच्छा वासनांना पोषण न देणं, जास्ती रत नाही होणं, जो रोग आहे त्याच्यापासून पथ्य करणं, पुन्हा पुन्हा तिथेच न जाणं. प्रॉब्लेम जर आहे की सतत टी व्ही लावावा लागतो, टी व्ही नसला तर जेवण खाणं नाही जात, टी व्ही लागला तर खाणं पिणं नाही जात, तर मग अजून पाहणं हे त्याच्यावर औषध नाही ना. हळूहळू करत करत कमी करणं हे औषध आहे. त्याच्यापासून जर सुटका हवी असेल तर त्याला शम म्हणतात. शम म्हणजे ॲक्च्युअल शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये शांत. शम करोती इति शंकरः. शंकराला शंकर का म्हणतात? कारण तो शांत करतो. तो शांत, जो जसा आहे तो दुसऱ्याला तसंच देऊ शकणार. जो खूप रागात क्रोधी अग्नीत जळून राहिला त्याच्यासमोर गेलं तर 2-4 थापडा लावून देईल, शांत नाही करणार. जो अतिशांत, महाशांत, शीतल एवढा की बर्फावर बसलेला, अत्यंत सुंदर शांत, तोच दुसऱ्याला शांत करू शकतो, तो शिवशंभो. शम करोती इति शंकरः. तर शम म्हणजे शांत, आग शांत होणं, मनातली अग्नी शांत होणं, ते शम. दम 6 जे संपत्ती करायचे आहेत एकत्रित, त्याच्यापैकी दुसरी दम म्हणजे बाहेरून निग्रह. रिमोट लपवून ठेवला समजा तर मग आता काही दिसण्याचा प्रश्न नाही आहे. बाहेरून रूल्स लावणं, काही ना काही नियम पाळणं, खूप खाण्याची इच्छा होते तर उपवास करणं, हे दम झालं. शम, दम, उपरती तिसरं. उपरती म्हणजे एकदमच त्याच्यापासून मन पूर्ण मोडून जाणं. त्या कालच्या सत्रात मी उदाहरण दिलं होतं. आमच्या इथे लॉकडाऊन सुरू आहे, त्याच्यामध्ये एका माधवीचे एका स्टुडंटनी त्याच्या आईवडिलांनी घरी जिलब्या बनवल्या. जिलबी खायची इच्छा झाली तर त्यांनी घरी बनवल्या, बाहेर नाही जाता येतात. आणि मग त्यांनी घरी आणून दिल्या आदराने. इतक्या लांब खूप ड्राईव्ह करून, 45 मिनटं ड्राईव्ह करून. पण त्या जिलबीचं उदाहरण देऊन की तुम्ही इतक्या जिलब्या बनवल्या तर किती जिलब्या खाऊ शकता तुम्ही. जिलब्या खाल्ल्या, नुसत्या जिलब्या खाल्ल्या, पोट भरलं तरी जिलब्या खाल्ल्या, इतक्या जिलब्या खाल्ल्या समजा की उलटी झाली, ओकारी जिलब्यांचे. आणि मग म्हटलं समजा की अरे हे ते जिलब्या आपण बनवल्या, आपल्या मेहनतीने बनवल्या, त्यांनी ॲक्च्युली बनवल्या घरी, खूप मेहनत लागली म्हणा या पदार्थ बनवायला, घरी मेहनतीने बनवल्या, सगळ्यात आवडता पदार्थ आहे, आपला स्वतःचा आहे. फक्त ते उलटी चाटा, मग पुन्हा खा, चमच्याने घेऊन उलटी पुन्हा खायला जिलेबी की उलटी.
तर नाही तसं नाही, असं कसं, ते जी घृणा निर्माण होईल त्या उलटीसाठी, ती जी भावना आहे त्याला म्हणतात उपरती. की नो, आता नको रे बाबा, खूप झालं, बस, आय डोंट वॉन्ट एनी मोर. दॅट इज उपरती. ही संपत्ती गोळा करायला आपला शंकराचार्य सांगतात. ते संसारापासून अनुभव घेऊन पाहिला, खूप मेहनत करून पाहिली, खूप संबंध जोडून ठेवून पाहिले, खूप हाजी तुजी हामरी तुमरी करून पाहिली सगळं, पण शेवटी ते तुटतंच यार. आता नको, बस, आता मी आपलं स्वतःच्या आत्मचिंतनामध्ये आतल्या श्रीहरीकडे तद अर्पित सकल आचरणे, नारदमुनी म्हणतात, तद विस्मरणे परम व्याकुलता. आता मला व्याकुळ नाही व्हायचं, आजपर्यंत खूप व्याकुळ झालं. तर ती उपरती झाली. तितिक्षा, चौथा, तितिक्षा म्हणजे एन्ड्युरन्स, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, सहनशीलता, अत्यंत सहनशील. नुसती सहनशीलता नाही, कठोर सहनशीलता, खूप सहिष्णू ज्याला म्हणतो. विष्णू सहस्त्रनामामध्ये 1000 नावांपैकी एक सुंदर नाव आहे विष्णूचं, सहिष्णू गोविंदा. या अत्यंत सहनशील देव आहे. कसा रामासारखा रामच सहन करू शकतो, जे त्याने इतका अपमान आणि इतके कष्ट, इतकं धैर्य धारण करून तरी आपली मर्यादा नाही तुटू दिली, हा रामच राहू शकतो. म्हणूनच तो वंदनीय आणि सर्वश्रेष्ठ श्रीराम. हे कृष्णासारखा कृष्णच आहे की तरी शांतीदूत बनून जाणं, तरी प्रयत्न करणं, आणि सगळे त्यालाच उलटे शाप देऊन राहिले. म्हणजे तुझ्यामुळे हे सगळे युद्ध झालं, तूच त्या काड्या करणारा, तुझीच जीभ आहे जी. शास्त्र धारण नाही करणं म्हणून तू लोकांना उल्लू बनवलं. तुझ्या शास्त्रापेक्षा तीक्ष्ण तर तुझी जीभ आहे, हे आता आम्हाला लक्षात येऊन राहिला. गांधारी, धृतराष्ट्र सगळ्यांनी त्याला शिव्या शाप दिले, पण ठीक आहे म्हटलं, ग्रहण धारण केलं की हो बरोबर, ठीक आहे तुमचं जसं, पण अनादर नाही केला. त्यांचे आपल्यापेक्षा वयस्कर आहेत, वयोवृद्ध आहेत. भीष्म पितामह खूप समजवण्याचा प्रयत्न केला, तर धर्म काय अधर्म काय, तरी तिकडून लढले, तरी शेवटी त्याची इच्छा होती, प्रार्थना केली, तर जाऊन दर्शन दिलं शेवटच्या क्षणी. कर्णाबद्दल तसा त्याचा व्यवहार वाईट नाही केला. हा जो सहिष्णू, ह्याची सहनशीलता जी आहे, तसं आपल्या लोकांचं कसं आहे, आपण जो नियम घेतला त्याच्यामध्ये थोडं कष्ट सहन करावे जरी लागले, तरी त्याच्यामध्ये धैर्य धारण करून टिकून राहणं, याला म्हणतात तितिक्षा. तर शम, दम, उपरती, तितिक्षा हे 4 झाले. 5वं आहे समाधान. जे आहे जसं आहे, जितके मिळालं, जसं मिळालं पर्याप्त आहे, पोटाचा खड्डा भरण्यापुरती आहे, तर बादशाह आहे. मुठ्ठीभर एवढा खड्डा आहे पोटामध्ये, तेवढं अन्न खाण्यापुरती मिळालं. कौपीनवंत खलु भाग्यवंता, शास्त्रांची आज्ञा आहे. कौपीन म्हणजे लंगोट. 2 लंगोटी ज्याच्याजवळ आहे, 2 का, एक वाळून राहिली आहे, दोरीवर वाळायला टाकली आहे, आणि दुसरी घातली आहे. लोक लज्जा निवारणार्थे, दुसऱ्यांना लाज वाटू नये म्हणून लंगोट बांधली आहे. एवढं ज्याचं परिग्रह आहे फक्त. तर मी 5 तप सांगितले, 5 व्रत सांगितले, 5 महाव्रत सांगायचंच राहून गेलं. व्रत आठवत असेल सांगितलेलं आहे, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधा, हे 5 व्रत सांगितले होते. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह, हे 5 महाव्रत शास्त्रामध्ये आहे. प्रभू श्री रामचंद्रांचे गुरु ब्रह्मऋषी वशिष्ठ महाराज योगष्टी रामायणामध्ये हे 10 व्रत साधकांना करायला सांगतात. छोटे मोठे सुरुवातीला हे 5 पहिले व्रत करा म्हणतात सुरुवात करायला. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिता, आस्था ईश्वरामध्ये. स्वाध्याय म्हणजे प्रॅक्टिस, पुन्हा पुन्हा करणं, नीट होईस तर पक्क होईस तर प्रॅक्टिस करणं. आणि पण श्रद्धा, ईश्वर प्रणिता म्हणजे की आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणीतरी नियंता आहे, ईश्वर आहे. मागच्या वेळेस ईश्वराची व्याख्या केली होती, शास्तारूप आहे आणि ईश मंगलरूपी आहे. तर माझा मंगल शासक आहे, माझा सुहृद समर्थ जो आहे, असं कोणीतरी आहे, एवढी आस्था ठेवणं ती ईश्वर प्रणिता. आणि अहिंसा, सत्य, हे पुढच्या वेळेस अजून याच्यावर प्रकाश टाकू. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अस्तेय म्हणजे चोरी न करणं, आणि नुसतीच वस्तूंची चोरी नाही, पुढच्या वेळेस बोलू. अपरिग्रह इथे शब्द आला म्हणून मला त्याची आठवण झाली की हे सांगणं राहून गेलं. परिग्रह म्हणजे जमा करणं, इकठ्ठा करणं, कलेक्टिंग.
अपरिग्रह म्हणजे खूप जमा करून नाही ठेवणं, हागप नाही करून ठेवणं, स्वतःचं सगळं जमा करून ठेवलं. तर उपरती नंतरची 5वी संपत्ती आहे समाधान. समाधानच्या उलट परिग्रह. समाधान म्हणजे अपरिग्रह. गोळा करणं जमा करून ठेवणं नाही. जे आहे, जेवढा आहे, जसा आहे तेवढं पर्याप्त आहे. माझ्या जीवनाचा उद्देश गोळा करून ठेवणं नाही आहे. माझ्या जीवनाचा उद्देश जे काही प्राप्त आहे हे मटेरियल लेवलवर, ते करून स्पिरिच्युअल प्राप्त करणं. जड पदार्थ जेवढे काही उपलब्ध आहे तेवढे त्यांचा उपयोग करून सूक्ष्माकडे यात्रा करणं. प्रकृतीमधून जेवढं प्राप्त आहे त्याचा उपयोग करून परमात्म्याकडे वाटचाल करणं. माया जेवढी मिळाली, मायेत फसून नाही जायचं, अजून माया गोळा नाही करायची आहे. जेवढी काही माया प्राप्त आहे त्या तिचा सदुपयोग करून मायापतीच्या चरणांपर्यंत पोहोचायचं. तर हे झालं समाधान, संतोष. आणि शेवटचा आहे श्रद्धा. 6वा सतधा, श्रद्धा. सत्यामध्ये, जो सत्य आहे त्याच्यामध्ये आपली बुद्धी लागणं. 10 म्हणजे इंट्युटिव्हली ते श्रद्धा. तर हे 4 लक्षणं सांगितले होते. तर इथे तो म्हणतोय की इतके हे सगळं विसरलेले लोक तुझ्यासमोर आहे, अनार्य आहेत. They are not honorable because they have forgotten their roots. They are dishonorable because they have spoiled the purpose of human life. मनुष्य जन्माचा जो उद्देश आहे तो विसरून भलत्या गोष्टी मागे लागल्या. ते भलत्या गोष्टींना धर्म मानतात आहे कि अरे मैंने इस मिट्टी का नमक खाया तो मेरा धर्म है इस मिट्टी की रक्षा करना. हा प्रमुख धर्म नहीं है, गौण धर्म है. सधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. 3ऱ्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतो की धर्मात मरण श्रेष्ठ आहे. दुसरं काहीतरी ड्रामाबाजी नाटक करत बसण्यापेक्षा स्वतःच्या धर्मात. पण तोच कृष्ण धर्म नाही मानत भीष्माच्या धर्माला. तो म्हणतो की अरे मी इथलं द्रोणाच्या धर्माला धर्म नाही मानत की मी या राजाचा खाल्ला आहे त्याच्यामुळे मला याची रक्षा करणार. पहिले स्वधर्म, पहिले प्रमुख धर्म, फर्स्ट थिंग्स फर्स्ट, जी मुख्य प्रायोरिटी आहे ती. तर त्याच्यामुळे तो म्हटलं की तू हे यांच्यामध्ये का फसला आहे. एक्झॅमिन दॅट विदिन युअर सेल्फ द पर्पज विथ विच यू जे दुःखाला प्राप्त झाला तो. वाय आर यू सॅड. क्लैब्यम हा शेवटचा श्लोक करू आणि मग विराम देऊ आजच्या कार्यक्रमाला. आणि मग थोडा वेळ ध्यान आणि मग थोडी चर्चा करू. क्लैब्यम मा स्मगम पार्थ नैतव्यम उपपद्यते. श्री भगवान बोले, हे अर्जुन, तुझे इस असमय में यह मोह किस हेतु से प्राप्त हुआ. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. क्योंकि न तो यह श्रेष्ठ पुरुषों द्वारा आचरित है, न स्वर्ग को देने वाला है और न कीर्ति को करने वाला ही है. इसलिए हे अर्जुन, नपुंसकता को मत प्राप्त हो. क्लैब्य म्हणजे नपुंसकता, भिलेला, ज्याला आपण म्हणतो हातात बांगड्या घातलेला. तुझ में यह उचित नहीं जान पड़ती. हे परंतप, हृदय की तुच्छ दुर्बलता को त्याग कर युद्ध के लिए खड़ा हो जा. तर एक प्रश्न केला आणि दुसरं आदेश दिला, इन्स्ट्रक्शनही दिले. हा देव, हा कोच नुसते प्रश्नावर प्रश्न विचारणारा कोच नाही आहे, कॉम्बिनेशन कोच आहे हा, है ना. नुसताच उपदेश देणारा एक नाही आहे, नुसतं लेक्चरबाजी करणारा कोच नाही आहे. हा कोच रूपाने आला होता ना त्याचा मित्र. पण हा परफेक्ट आता, हा परफेक्ट कॉम्बिनेशन. ते ज्यावेळी प्रश्न उपयुक्त आहे त्यावेळी प्रश्न विचारला कुतस्वा, आणि ज्यावेळी त्याला माहिती आहे की यालाच याचं उत्तर नाही माहीत राहणार तेव्हा जी काही नेक्स्ट स्टेप घेणं आवश्यक आहे, इन्स्ट्रक्शन, तेही त्यांनी सांगितलं. त्यक्त उत्तिष्ठ परंतप. त्यक्त उत्तिष्ठ हे सोड, चल उभा राहा, get up, get moving. So that's an authoritative instruction. धमक आहे याच्यामध्ये, या कोचमध्ये दम आहे, आपल्या अनुभवाची धमक आहे, आपल्या ज्ञानाची चमक आहे. त्याच्यामुळे तो दोन्ही समर्थपणे करू शकतो. समर्थ ईश्वर परमेश्वर आहे. तर क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, वीक ऑफ हार्ट नको हो, ब्रेव हार्ट हो. यू आर अ ब्रेव हार्ट, डोंट फॉरगेट. आठवण करून देता, पुन्हा विस्मृतीमुळे झाला.
हा काही दुर्बल नव्हता अर्जुन, तर है ना, तर सबल होता, समर्थ होता, अत्यंत, इनफॅक्ट सर्व समर्थ, सगळ्यांमध्ये, पुरुषांमध्ये, मानवांमध्ये पुरुषर्षभ एक नाव होतं त्याचं, सिंह होता जणू काही हा माणसांमधला. पण याच्याही मनामध्ये कायरता आली, दौर्बल्य आलं, वीकनेस आला. त्याच्यातून हेही लक्षात येतं की मोठ्या मोठ्यांवर अशी वेळ येते, मोठे मोठे घाबरू शकतात, मोठे मोठे डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात आणि जातात. अर्जुनासारखा अर्जुन डिप्रेस्ड होऊन, आपण पुढे जाऊन ऐकू की न योधसे इति गोविंदम, त्यांनी आपलं बाण तुणीर ठेवून मागे जाऊन बॅकमध्ये जाऊन बसून गेला, मान खाली टाकून. पुढच्या काही श्लोकांमध्ये येईल की न आय कॅनॉट डू दिस, माझ्याच्याने नाही होऊ शकत, आय डोंट नो हाऊ टू डू दिस, सॉरी, नॉट मी. गडबड झाली एकदम. मुख्य व्यक्ती जो आहे, जो एकच आहे, जो करू शकतो, तोच म्हणतो की माझ्याच्याने नाही होऊ शकत, कारण त्याचं मन खचलं. त्याचे बाहुबल तितकेच आहे अजूनही, त्याचे बायसेप्स, त्याचे ट्रायसेप्समध्ये काही चेंज नाही. आदल्या रात्रीपर्यंत त्याची फिजिकल एक्सरसाइज प्रॅक्टिस सुरू होती. त्या दिवशी सकाळी उठून त्याचं सत्व राखलेलं होतं, त्यांनी यज्ञ केलेला होता, गायत्रीची उपासना केली होती, शंकराची उपासना केली होती, दुर्गेचे कृष्णाच्या सांगण्यावरून पूजा केली होती. कुठल्याच त्याच्या बाकीच्या आचरणामध्ये काहीच फरक नव्हता. तितकीच प्रॅक्टिस, तितकंच कौशल्य, तितकेच त्याच्या जे दोन, हा सव्यसाची नसल्यामुळे हा एकच युद्ध होता, दोन्ही खांद्यांवर तुणीर ठेवायचा. कारण की इट डझंट मॅटर, इकडून बाण काढून मारला, इकडून काढला, डिपेंडिंग ऑन कुठली दिशा एफिशियंट आहे तितका फास्ट सगळं आहे. त्याचे बाहुबल तसं आहे, त्याचं सगळं समर्थ शरीर आहे, अस्त्र आहे, शस्त्र आहे, सगळं आहे. एक फक्त गडबड झाली की मन खचलं. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, हृदय दुर्बल झाला आणि क्षुद्रतेला प्राप्त झाला. क्षुद्र म्हणजे छोटासा, किंमत नसलेला, चीप होऊन गेला. ज्याचं हृदय पक्क राहिला, ज्याची हिंमत पक्की राहिली, हिम्मते मर्दा तो मददे खुदा, ज्याचं मन पक्का आहे, हृदयात हिंमत आहे, तो सगळं काही सगळं प्राप्त होऊ शकते. भले मग हातांमध्ये ती ताकद असो नसो, पायांमध्ये, पायांमध्ये कितीही ताकद असो, ज्याचं हृदय खच्ची झालं तो असमर्थ झाला. तर याच्याकडे लक्ष ठेवायला, जर सुदृढ व्हायचं असेल, सौष्ठव करायचं असेल, निर्माण एक्सरसाइज करायचं असेल, तर आपल्या हृदयाकडे लक्ष द्यायला हवं. तसंही फिजिकली पण, हार्ट वीक झालं तर किती स्ट्रॉंग माणूस असेल, वीक हार्ट. पण इथे उद्देश हा आतल्या भावनांबद्दल आहे, हृदयातल्या विचारांबद्दल आहे, फिजिकली अँड इमोशनली स्ट्रेंथन करणं. सो इमोशनली स्ट्रॉंग, वॉच युअर इमोशन्स. इफ यू लव्ह समवन, केअर फॉर देअर मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थ. कारण तिथे जर गडबड झाली, आत जर गडबड झाली, तर पूर्ण गडबड झाली. आणि ते जर सुरक्षित राहिलं, रक्षताम रक्षताम रक्षताम, वेद सांगतात, कोशानामपि कोशम, हृदयाची रक्षा करायला म्हणतात. तर सगळ्यात महत्त्वाची आपली तिजोरी, वेद म्हणतात, आपलं हृदय आहे, त्याची रक्षा कर. हृदय खराब न होऊ देणं, हृदयात दुर्बलता न येऊ देणं, हृदयात वाईट विचार न येऊ देणं, हृदयात स्वार्थ न घुसू देणं, हृदयातून दुश्मनी न घेणं कोणाशी, हृदयात रड न होणं, ही मुख्य रक्षा करणं आवश्यक आहे. बाकी जेवढं केवढं खाला प्याला मिळेल, जे सगळं शरीररक्षण होऊन जाईल आपोआप, गॅरंटी आहे. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की विष्णूचा आदेश होता ब्रह्माला की तू जी कुठली योनी निर्माण करणार असेल, पहिले त्याच्या आधी त्याचं खाद्याची योनी निर्माण कर. मनुष्य निर्माण करायच्या आधी पेड पौधे निर्माण कर, खाण्यापिण्याची व्यवस्था पहिले कर, मग जन्म बनव. आणि तशीच बायोलॉजिकली फूड चेन ज्याला म्हणतो, तर हायरवाला लोअरवाल्याला खातो. आणि हा किती सुंदर गोष्ट आहे की आपल्या वेदांमध्ये याचा उल्लेख आहे की पहिले लोअरला निर्माण कर, असं खाण्यापिण्या आहाराची व्यवस्था कर, मग जन्म दे. तर शरीर रक्षण होऊन जाईल. एनफ आहे, खूप आहे. 10 जन्मापासून खाईल एवढं आहे गॅरंटीने, खाण्यापिण्याचीच जर चिंता असेल तर. हृदयाची, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा, याचा त्याग करून उत्तिष्ठ परंतप, हे आजच्या सत्राचे शेवटचे वाक्य कृष्णाचे. दुर्बल हृदयाच्याकडे वॉच कर, केअर कर त्याच्यासाठी.
आणि त्याच्या दौर्बल्याचा त्याग करून उभा राहा, गेअर अप, स्टँड अप, हृदयाने ताठ मान करून आपला सन्मान, आपली अस्मिता राखून. सो इथे आज आता थांबवू. पुढच्या वेळेस आपण सुरू करू. अर्जुन बोलायला लागतो मग मित्र भावनेनी. हे सध्या मित्र आहे. मी मागच्या सांगितलं तर 1.25 ते 1.5 वर्षाचा अंतर होतं दोघांमध्ये फक्त. कृष्ण 1.5 वर्षाच्या कमीच लागेल तर मोठा होता त्याच्यापेक्षा. आतेभाऊ आणि मामे भाऊ, सखा आतेभाऊ, सखा मामे भाऊ. तर नमस्कार तर करायचा अर्जुन, पण मुख्य म्हणजे जाऊन औपचारिकतेसाठी चरण स्पर्श. पण इतर वेळी खांद्यावर हात टाकून एकमेकासोबत गिल्लीदंडा खेळून त्याच्यामुळे त्याचं बोलणंही तसं त्याच्यासोबत. तर तो आवडतो म्हणतो की हे काय बोलतात, ते काही अर्थ आहे का तुझ्या बोलण्याला, असं कसं शक्य आहे. हा की नाही से तुझ्यासाठी सोपं आहे. तुझा आजोबा असता इथे, तेरा नाना तेरा दादा, तुझे गुरु सांदीपनी जर इथे उभे असते तर तू असा नसता बोलला. आय डाऊट. तुलासाठी ठीक आहे की जावे त्याच्या वंशी कृष्ण, त्याला कळतं आहे हे माझ्यावर बीत आहे त्याचं, मलाच माहिती की माझे गुरु आहे, यांनी मग काही जे दिलं आहे ते आपल्या मुलाला नाही दिलं. अश्वत्थाम्याला तितकं नाही शिकवलं जितकं यांनी मला शिकवलं. हे भीष्म जे आहे यांच्या मांडीत मी खेळलो. माझे वडील तर लहानपणीच वारले होते. इतकं माझं संगोपन केलं आहे त्यांनी. हे इतके सगळे करणारे हे काहीच्या काही तो गोष्टी करून राहिले की यांना उडव, यांना मार. यू डोंट अंडरस्टँड. त्या यांची इतका सख्य भाव आहे. मागच्या वेळेस मी 5 रस जे सांगितले ते भक्ती रसांमध्ये 5 रस येतात. शांत रस, दास्य रस, सख्य रस, वात्सल्य रस आणि मधुर किंवा भाव पण म्हणतात त्याला. कुठले भाव मनात घेऊन आपण भक्ती करतो, देवाला आपल्या कुठल्या रूपात बघतो, देवासोबत संबंध काय जोडला, कशा प्रकारे. तर शांत भाव की तू ईश्वर आहे, तुम स्वामी मैं सेवक, तुम दाता मैं भिखारी, तुम ईश्वर मैं पुजारी, तुम ठाकुर मैं पुजारी. तू महान, माझ्यापेक्षा खूप मोठा आणि मी खूप छोटा, पण तू आहे आणि मी आहे आणि या भावनेत पर्याप्त जो झाला, शांत होऊन गेला. शांत ऋषी मुनी याचं उदाहरण दिलं जातं शांत रसमध्ये जे असतात. दुसरा आहे दास्य रस की मी सेवक आहे, तुझं कार्य करणं माझं कर्तव्य आहे या भावनेने. तिसरा म्हटलं आहे सख्य भाव, मित्र, जिथं अर्जुन आहे इथे. मित्र मैत्रीमध्ये अरे तुरे असतं, हमरी तुमरी असतं, अजून जवळ एक रस तसं जवळ संबंध आणतो आहे. पर्सनल अजून राहिला माझा, तू देव मी इथे ती गोष्ट झाली. पण त्याच्यापेक्षा जवळचं नातं काय झालं की मी तुझा नोकर आहे, चाकर आहे, मला तुझी सेवा करायची आहे. अजून जवळ पोहोचलं देवाच्या. त्याच्यापेक्षा अजून जवळ काय पोहोचलं की तू तर माझा मित्र आहेस, मी तू मित्र आहे. आपण तर कसंही एकमेकाला शिव्या देऊ शकतो, काही साले अभे तुभे म्हणू शकतो, पण कोणाला राग नाही. तीच गोष्ट दुसऱ्या कोणाला म्हटलं तर केवढा संताप होतो. आणि मित्राला तीच गोष्ट प्रेमाने म्हटलं तितक्याच शिव्या, अजून जितक्या शिव्या दिल्या तितकं मित्राला वाटतं की हा अजून जवळचा आहे. कसं विचित्र नातं आहे. कारण की इतकी आपुलकी इतकी आहे. त्याच्या पलीकडचा अजून चौथा रस म्हटला वात्सल्य रस की ईश्वराला आपला पुत्र रूपाने मानणं. का मुलाला 2 थोबाडे देऊन द्यायचा, चुपचाप ऑर्डर करून चुप बस म्हणतो, बंद करतो, खाणं पिणं बंद करतो, जे करणं जसं वागवणं तसं वागवतो आपला मुलगा समजून. कारण हक्क आहे, अधिकार आहे. असा कसा नाही ऐकत लागेल, तुझ्या बाप ऐकव, तू कसं नाही ऐकत. त्या एवढा अधिकार ईश्वर कृष्ण देवावर, असा संबंध, इतकी इंटिमेसी, इतकी पर्सनल रिलेशनशिप वात्सल्य भावामध्ये. म्हणून यशोदा, नंदबाबा, देवकी, वसुदेव आणि 5वा रस अत्यंत उच्च कोटीचा रस माधुर्य रस. माझा प्रियतम आहे, माझा प्रेमी आहे, इंटिमेट पर्सनल, माझा नवरा आहे. जसा जणू काही राधाचा जसा भाव होता, रुक्मिणीचा जसा भाव होता की एकदमच पर्सनल भाव, काहीच अंतर नाही राहिला, पर्सनल भाव झाला. हे 5 रस शास्त्रांमध्ये येतात. तर हा अर्जुन इथे सख्य भावामध्ये आहे, मित्र रसामध्ये आहे. त्याच्यामुळे तो क्वेश्चन करतो की तर काही तू कसा बोलतो यार, ये क्या बात कर रहा तू, ऐसे कैसे बोल रहा, इनको उडा दे, मार दे, दॅट डझंट मेक सेन्स. सो इथून आपण पुढच्या वेळेस सुरुवात करू, लक्ष देऊन की पहा यांची किती सुंदर संबंध आहे. हे प्रत्यक्ष पूर्ण परमेश्वर, किती त्याची विनम्रता,
किती शालीनता त्याची, की तो जसं वागल आपण कसं वागत आहे ईश्वराला. आत्ता इथे छाती धड 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 जो करून आला आहे तो तोच आहे, पण केवढं दुर्लक्षित आहे. एक क्षण लक्ष नाही देत त्याच्याकडे. कुत्रा दारात येतो त्याच्याकडे लक्ष देतो आणि पोळी फेकतो. आणि इथे प्रत्यक्ष परमेश्वर छाती धड 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 करून आला. आणि किती वेळा लक्ष दिला त्याच्याकडे, किती वेळा आज जाऊन त्याची विचारपूस केली की तुला काय हवं का, भूक लागली की ताणली, काय देऊ, तू खातो का, तू तुझ्या आवडीचं काय खातो का, पितो काय. विचारा आत्मरस आत्म्याला की आत्म्याचं खाद्य काय. हे प्रश्न विचारता राम विचारतो वशिष्ठांना. योग वशिष्ठामध्ये 16 वर्षाचा राम भारत भ्रमण करून आला. 17व्या वर्षी वैराग्याला प्राप्त होऊन 17व्या वर्षी आपल्या गुरुला विचारतो, आत्मा 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 तुम्ही म्हणता, आत्मा म्हणजे काय, आत्मा खातो काय, आत्मा पितो काय. योग वशिष्ठामध्ये. तर आपण विचारावं ते ऋषिकेश माझ्या आत बसलेला जो आहे की तुझं खाद्य काय असते, तुझं पेय काय असते. हा संवाद जर प्रस्थापित केला, निर्माण जर केला, तर मग संबंध प्रस्थापित होतील. मग ओळख पटायला लागेल. जितकी जितकी ओळख पटेल तितकं प्रेम वाढेल. प्रेम त्याच्यावरच होते ज्याच्याबद्दल माहिती असते. माहिती मिळू शकते जर विचारपूस केली तर. विचारपूस करण्याचं आपल्याला स्टेप्स घ्यावं लागतील. मी जर पुढाकार घेतला, विचारपूस केली, तर मला माहिती मिळेल. माहिती मिळेल तर आकर्षण वाढेल. आकर्षण वाढेल तर प्रेम होईल. त्याच्यात प्रेम होईल तर इतर सगळ्यांमधलं प्रेम समतेमध्ये स्थित होईल. शेवटचा श्लोकाचा आणि दिनमुसा. तुलसी ममता राम से समता सब संसार, राग न द्वेष न दोष दुख, दास गए भव पार, सियावर रामचंद्र की जय. ममता राम से और संसार से समता. तुलसी ममता राम से समता सब संसार, मग न राग न द्वेष न दोष न दुख, और फिर दास गए भव पार. जय श्री राम, जय श्री कृष्ण. थोड्या वेळ शांत बसून ध्यानासाठी स्थित होऊन